नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी क्लर्क मुख्य 2022 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 35 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅच मध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केले. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला क्वेश्चन बघू आपण. तर बघा, पझल चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केलाय बघा, लक्षात घ्या. तर इथे काय दिसते बघा तुम्हाला, डी ही व्यक्ती रसायन विज्ञान शिकवते. बघा, डी ही व्यक्ती काय म्हटले, रसायन विज्ञान शिकवते. आणि पुढे काय दिले, डी ही व्यक्ती हैदराबादची आहे. बघा, आणि डी ही व्यक्ती कुठली आहे, तर हैदराबादची आहे. आणि वरती इथं वाक्य काय दिले बघा, हैदराबादची कोणीही व्यक्ती रसायन विज्ञान शिकवत नाही. बघा, हैदराबादची कुठली व्यक्ती रसायन विज्ञान शिकवत नाही. त्याच्यामुळे या 3 वाक्यांवरनं जर बघितलं आपण तर पझल काय होते, चुकते. त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, ह्याचं उत्तर हे असे येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा, डायग्राम चॅप्टर वरती क्वेश्चन काय दिले बघा, प्रश्नचिन्हाऐवजी तार्किकदृष्ट्या उचित पर्यायाची निवड करा. बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, वरती तुम्हाला त्रिकोण दिसतोय बघा, डोकं म्हणून बघा, त्रिकोण, सर्कल आणि चौकोन. ठीक आहे, बघा परत इकडं सर्कल, त्रिकोण आणि चौकोन. मग इथं परत काय बघा, सर्कल आहे, त्रिकोण आता राहिला काय, चौकोन येईल इथं. मग चौकोन इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हा पर्याय काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, बघा हातांची रचना काय दिली बघा, वरती हात आहेत, इथं इथं खाली हात आहेत आणि इथं सरळ हात आहेत आडवे अशी. इथं बघा परत आडवे हात आहेत, इथं खालच्या साईडला हात दिलेत आणि इकडे वरच्या साईडला हात दिले. इथं बघा आता वरच्या साईडला हात आहे, इथं आडवा हात आहे, म्हणजे येणारा हात कसा असेल, खालच्या साईडला असेल. खालच्या साईडला कुठे, इथं 2 आणि 4 नंबर मध्ये. बरोबर, 1 नंबर काय झाला, कॅन्सल झाला. आता बघा, जर दोन्हीकडे बघितलं आपण ना, इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, हाताला बाग दिसतोय, अशी आडवी रेषा परत असं. हाताची रचना कुठे दिसते का तुम्हाला, तशी पायांची रचना आहे तशी, पण हाताची रचना कुठे आहे का नाही. त्यामुळे उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, बघा बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. एका मजल्यावरील 2 ओळीत उत्तरेकडे व दक्षिणेकडे दारे असलेल्या 6 खोल्या पी, क्यू, आर, एस, टी व यू यांना दिल्या आहेत. बघा, आता किती दरवाजे आहेत, तर बघा 6 दरवाजे असणारे खोले. ठीक आहे, उत्तर आणि दक्षिणेला. मग इथं आपली 6 जणांची मांडणी करा. ही काय असे असतील बघा, समोरासमोर असतील 1, 2 आणि 3. ठीक आहे बघा. बरं, आता काय दिले बघा पुढं, बघा क्यू ला उत्तर दिशेला दार असणारी खोली मिळाली आहे. बघा, जर तोंड उत्तर दिशेला जर खोली असेल तर क्यू कुठं असणार, खाली असणार, दक्षिण दिशेला इकडं. चला परत पुढे काय दिले बघा, व तो यस चा शेजारी नाही. बघा, आणि काय म्हटलंय, तो यस चा शेजारी नाही. क्यू आणि यस काय म्हटले बघा, एकमेकांचे शेजारी नाहीत. बरं, पुढे काय दिले आता, यस आणि यू यांच्या खोल्या कर्णरेषेत परस्पर विरुद्ध दिशांच्या आहेत. बघा, यस आणि यू ची खोली काय दिली बघा त्यांनी आपल्याला, कर्णरेषेमध्ये. ठीक आहे बघा, यस आणि यू ची रेष म्हणजे इकडे कुठेही बघा, यस वरती असेल किंवा खाली असेल, पण दोघं कसे आहेत, कर्णरेषेमध्ये. चला पुढे काय दिसते बघा, यू चा शेजारी आर ला दक्षिणेकडे दार असणारी खोली मिळाली आहे. बघा, आर ला कुठं खोली आहे, तर दक्षिणेकडे दार असणारी, म्हणजे आर कुठं असणारी, वरच्या साईडला असणारी, उत्तर दिशेला. म्हणजे ज्याची खोली कुठं असेल, खाली असेल. बघा, इथं काय दिले, इथं वरती आर असेल आणि काय म्हटले बघा, यू चा शेजारी. मग यू चा शेजारी म्हणजे थोडक्यात काय असेल, इकडे यू असेल, यू चा शेजारी काय झाला, आर झाला. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले, व टी ला उत्तरेकडे दार असलेली खोली मिळाली. टी ला काय म्हटले बघा, उत्तरेकडे. मग टी कुठं असेल बघा, खालच्या साईडला असते इकडं. टी क्यू कुठं असेल, खाली, कारण त्याचं तोंड कुठे, उत्तरेला आहे. बरं, पुढं जर पी व टी यांनी परस्पर, बरं आता इथं प्रश्न चालू होते. बरं, आता मांडणी कशी करायची बघा. आता कन्फर्म यू कुठे बघा, वरच्या साईडला, बरोबर आहे का. आणि ह्यांनी बघा उजवा हात, डावा हात असा कुठं उल्लेख केलेला आहे का, नाही. त्यामुळे फक्त काय, यू कुठेही पकडा, इथं पकडा किंवा बघा कर्णरेषेमध्ये, म्हणजेच काय, एकतर ह्या कोपऱ्याला असेल किंवा एकतर ह्या कोपऱ्याला असेल, कारण इथं कर्णरेषा तयार होते, बरोबर आहे का, ही किंवा ही. बघा, आता इथं आपण जर यू मांडला तर यूच्या शेजारी काय दिलाय त्यांनी आपल्याला, आर दिलेला आहे. इथं आर लगेच मांडून टाका. ठीक आहे बघा, यू झाला, आर झाला. आणि यू आणि एस कर्णरेषेमध्ये, यू जर इकडे असेल तर एस कुठं असेल, इथं असेल, एस इथं झाला, बरोबर आहे का. बरं, आता परत काय म्हटले बघा, क्यू आणि एस शेजारी नाही आणि क्यू कुठं, खालच्या साईडला आहे, म्हणजेच बघा क्यू कुठं असणार, इथं असेल क्यू. क्यू झाला इथं, बरोबर आहे का. बघा, आणि परत
बरं आता परत काय टी पण कुठे बघा, टी पण खालच्या साईडला आहे. मग टी कुठं असली तर मध्ये असेल. ह्या फिक्स जागा झाल्या. ठीक आहे. बरं आता क्यू टी एस इकडे झाला यू, इथं झाला आर, राहिला कोण मग आता पी. पी इथं मानून टाका. ठीक आहे. परत काय म्हटले बघा, जर पी व टी यांनी परस्परांच्या खोल्या बदलल्या, पहा कोणी पी आणि टी नी, बघा पीच्या जागेला इथं कोण आलं, इथं टी आला आणि टीच्या जागेला इथं कोण आलं, पी आलं. तर काय म्हटले बघा, तर यूच्या शेजारी खोली ताब्यात असणारी व्यक्ती निवडा. यूच्या शेजारी कोण असेल बघा, मग यूच्या शेजारी आरच असेल. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघ असे मोठे प्रश्न आले काय करा, सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचा. नेमका प्रश्न कशावरती आहे, युक्तिवादावरती आहे, निष्कर्षावरती आहे, गृहीतकावरती आहे का कृतिक्रम, नेमकं काय ते आपल्याला कळून जातं. काय दिले बघा, वरील युक्तिवादातील त्रुटी उत्तम प्रकारे व्यक्त करणारे विधान पुढील पर्यायातून निवडा. आता बघा प्रश्न कशावरती आहे, युक्तिवादामध्ये. बरं युक्तिवादामध्ये प्रकार कुठले असतात, युक्तिवाद त्रुटी दाखवणारा किंवा दुबळा करणारा, किंवा काय असं दुसरा असतो युक्तिवादाला पाठबळ देणारा, किंवा युक्तिवादावरती पण तुम्ही निष्कर्ष विचारले. इथं काय विचारलं तुम्हाला, युक्तिवादातील त्रुटी म्हणजे ह्याच्यामध्ये दोष दाखवायचे तुम्हाला. ठीक आहे बघा. काय दिले बघा, युक्तिवादाचा अर्थ काय असतो बघा, आर्ग्युमेंट करणे, एखाद्या गोष्टीला विरोध करणे. ठीक आहे बघा. मग त्याच्या बाजूने तुम्ही युक्तिवाद मांडा किंवा त्याच्या विरुद्ध बाजूने मांडा. इथे काय दिसते बघा, आफ्रिका संवर्धन पर्यटनासाठी जगभर सर्वज्ञात आहे. धोक्यात असलेल्या अनेक प्रजातींना नैसर्गिक संरक्षण त्यातून पुरवले जाते व त्याच वेळी लोकांना रोजगार पुरवला जातो. त्यामुळे संपत्तीची निर्मिती होते आणि नव्या पिढ्यांना पर्यावरण साक्षर होण्यासाठी शिकवते. ठीक आहे बघा. आफ्रिकेमधलं त्यांनी काय दिलं आपल्याला, आफ्रिकेमध्ये जे काय नैसर्गिक संपत्ती आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. पुढे काय दिले बघा, संवर्धनासाठी जनतेला पर्यावरण साक्षर व्हायला मदत देण्यासाठी कोणत्याही देशाला नियंत्रित पर्यटन सबळ करणे शक्य आहे. म्हणून आर्क्टिक मधील पर्यटनाचे स्वागत व्हायला हवे. तापमान वृद्धीच्या परिणामी बर्फ वितळून नवे जलमार्ग तयार होत आहेत व ही पर्यटकांना चांगली संधी आहे. हे आणखी उशीर होऊ न देता करायला हवे, नाहीतर पर्यटकांना कदाचित नामशेष पर्यटनात सहभागी व्हावे लागेल. यामुळे धोक्यातील प्राणी पाहण्यासाठी त्यांना खुश ठेवावे लागेल. यामुळे पर्यटक आर्क्टिकच्या नाजूक परिस्थितीबाबत जागरूक होतील. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, इथं युक्तिवादाला त्रुटी दाखवायची आपल्याला. पर्याय वाचून घ्या, वाचून घ्या आधी. बरं ह्याच्यामधून पर्याय कसे एलिमिनेट करायचे बघा, इथं काय दिसते बघा तुम्हाला, उत्तम प्रकारे म्हणजेच काय बघा, एकापेक्षा जास्त पर्याय तुम्हाला वाटू शकतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात बरोबर कुठला ते शोधायचा असतो आपल्याला. चला पहिल्यांदा काय दिसते बघा, ह्याला सपोर्ट करणारे किंवा विरोध करणारे. आता बघा ह्याला जर सपोर्ट करणार असेल तर तो काय त्रुटी दाखवू शकत नाही, तो डायरेक्ट कॅन्सल होणार आहे, कारण इथं आपल्याला त्रुटी विचारले. विरोध करणारे कुठले कुठले तेवढे चेक करायचे बघा. वन्यजीव पर्यटकांना परिस्थितीकीच्या संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे या गृहीतकावर तो आधारित आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आपण आर्ग्युमेंट केल्यासारखं ह्याच्यातली आपण काय करतो, दोष दाखवल्यासारखं आहे. मग थोडक्यात काय ह्याला विरोध करतोय आपण, हा पर्याय असू शकतो बघा. काही पर्यटकांना धोक्यात आलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यात स्वारस्य आहे या गृहीतकावर तो आधारित आहे. संवर्धन पर्यटनाच्या केवळ एका यशस्वी उदाहरणावरून सर्वसामान्यीकरणाचा युक्तिवाद केला आहे आणि वन्यजीव पर्यटन हा लोकांना पर्यावरण साक्षर करण्याचा सर्वात उत्तम पोहोच मार्ग आहे या गृहीतकावर तो आधारित आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये त्रुटी दाखवणारा पर्याय कुठला म्हणू शकतो आपण बघा, संवर्धन पर्यटनाच्या केवळ एका यशस्वी उदाहरणावरून सर्वसामान्यीकरणाचा युक्तिवाद केला आहे का. तिथं फक्त बघा आफ्रिकेचं उदाहरण दिले त्यांनी आणि त्या आफ्रिकेच्या उदाहरणावरून तुम्ही आपण हे बाकीचं आर्टिक मध्ये करू शकतो असं त्यांनी मत मांडलेले. मग आपण थोडक्यात त्रुटी दाखवण्यासाठी ऑप्शन नंबर 3 म्हणू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता हा डेटा सफिशियन्सी वरचा प्रश्न आहे बघा. डेटा सफिशियन्सी मध्ये काय असतं लक्षात घ्या. पुढं आधी सुरुवातीला प्रश्न वाचायचा कधी पण. ठीक आहे. आधी बघा काय दिले बघा, दिलेला प्रश्न व त्यापुढील सामग्री अभ्यासून त्या संदर्भात उचित पर्याय निवडा. बघा आता प्रश्नपद्धतीने सुरुवातीला दिलाय. प्रश्न काय दिलाय बघा, एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल. म्हणजे आपल्याला कर्मचाऱ्यां आता रिटायर झाल्यानंतर जे काही शिल्लक कर्मचारी राहतील त्यांचं सरासरी वय काय असेल ते आपल्याला शोधायचे. आता बघा इथं सामग्री दिली म्हणजे विधान दिलेले. बघा आता ज्यावेळेस आपण पहिलं विधान वाचतो त्यावेळेस दुसऱ्या विधानाचा काही संबंध घ्यायचा नाही. ठीक आहे बघा. आधी काय करायचं, सेपरेट ह्या विधानावरनं उत्तर निघतंय का सेपरेट दुसऱ्या विधानावरनं उत्तर निघतंय ते आधी चेक करायचं. बघा पहिलं विधान वाचा, काय दिले, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. ठीक आहे बघा. दुसऱ्या विधानाचा काही संबंध नाही इथं बघा, फक्त एक नंबरच्या विधानावरून उत्तर निघतंय बघा. बघा चला, निवृत्तीचं वय झालं 60 वर्ष, सरासरी वय किती झालं 30 वर्ष आणि निवृत्त होणारे कर्मचारी किती आहेत 10 आहेत. पण एकूण कर्मचारी किती आहेत ह्याच्यावरून आपण सांगू माहिती का आपल्याला नाही.
याचा अर्थ सेपरेट पहिल्या विधानावरून आपण उत्तर सांगू शकत नाही. ठीक आहे बघा. चला आता पहिल्या विधानाचा विषय सोडून द्या आणि सेपरेट फक्त दुसरं विधान वाचा. दुसरं विधान काय म्हटले बघा, विभागात 50 कर्मचारी आहेत. ठीक आहे बघा. चला विभागात 50 कर्मचारी आहेत ही पण माहिती आहे आपल्याला. त्यातले 10 कर्मचारी निवृत्त होणार आहेत हे पण माहिती आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष हे पण माहिती आहे. पण आता जे 10 कर्मचारी रिटायर होणार आहेत त्यांचं वय किती आहे, रिटायरमेंटचं वय किती आहे, ह्याच्यामध्ये काय दिले का त्यांनी, नाही. बरोबर आहे ना. बघा आपण आता पहिल्या विधानाचा विचार करणार, आता दुसरं विधान बघतो. मग सेपरेट फक्त वैयक्तिक दुसऱ्या विधानावरून आपण उत्तर काढू शकतो का, तर नाही काढू शकतो. याचा अर्थ काय, दोन्ही विधान एकत्र करून उत्तर काढता येते बघा. पहिलं विधान काय म्हणते, सेवानिवृत्तीचे वय किती आहे, 60 वर्षे आणि विभागात 50 कर्मचारी आहेत. बघा दोन्ही विधान एकत्र केल्यानंतर आपण उत्तर काढू शकतो. कसं लक्षात घ्या बघा, आता विभागात कर्मचारी किती आहेत बघा, 50 आहेत. बघा 50 कर्मचारी आहेत आणि 50 कर्मचाऱ्यांचं मिळून सरासरी वय किती आहे बघा, 30 वर्षे. म्हणजे बघा 50 गुणिले 30 की झाले इकडं एकूण 1500 झाले, सॉरी 5 त्रिक 15 म्हणजे एकूण 1500 वय झालं बघा. एकूण वय सगळ्यांचं मिळून किती झालं, 1500 झालं. 50 कर्मचारी आहेत आणि त्यांचं सरासरी वय एकूण वय किती झालं, 1500 झालं. ठीक आहे. बरं आता त्यातले 10 कर्मचारी निवृत्त झाले, बरोबर आहे की नाही. 10 कर्मचाऱ्यांचं वय किती आहे, तर 60 वर्षे. कारण की काय म्हटले बघा, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे. म्हणजे बघा आपण ह्याचा पण उपयोग करून घेतला, आता ह्याचा पण उपयोग करून घेऊ. बघा कर्मचारी किती आहेत बघा, 10 कर्मचारी रिटायर होणार आहेत आणि त्यांचं सरासरी वय किती आहे, सॉरी 10 करा इकडं, आणि त्यांचं सरासरी वय किती झालं, 60 आहे. मग 60 वर्षे 10 कर्मचारी रिटायर झाले, त्यांचं 600 वय कमी होणार आहे. शिल्लक किती राहिलं बघा इकडं, 1500 600 गेले 900 राहिलं. आता हे 900 जे वय एकूण वय ते कोणाचं आहे, तर 50 मधनं 10 कर्मचारी गेले, राहिले किती 40 कर्मचारी. 40 कर्मचाऱ्यांचं वय किती आहे, 900 एकूण वय. मग सरासरी वय विचारलंय त्यांनी आपल्याला. मग आपण सरासरी वय काढू शकतो बघा. 900 किती आहे, तर 40 कर्मचाऱ्यांचं वय एकूण. सरासरी किती निघेल बघा, चला शून्याला शून्य गेलं, 4 1 4, 4 2 8 आणि 1 9, परत 4 2 8 आणि 2 10, 4 25 म्हणजे 22.5. बरं आता डेटा सफिशियन्सीचा प्लस पॉईंट काय असतो बघा, इथं तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. तुम्हाला लक्षात घ्या, उत्तर काढण्यासाठी किती वाक्यांचा वापर करावा लागेल. एक जर तुम्हाला तेवढं जरी कळलं तर बाकीचं काहीच द्यायची गरज नसते. ह्याच्यामध्ये फक्त काय बघा, आपण विधान 1 वरून उत्तर काढू शकतो का, तर नाही काढू शकत. विधान 2 वरून उत्तर काढू शकतो का, सेपरेट नाही काढू शकत. दोन्ही विधान जर आपण एकत्र केली तर आपल्याला आयडिया येऊन जाते किंवा आपण समीकरणामध्ये मांडू शकतो का, मांडू शकतो. समीकरण मांडले याचा अर्थ काय, तुमचं उत्तर निघालं. मग याचा अर्थ काय बघा, जर दोन्ही विधान ते जर तुम्हाला आयडिया येऊन गेली, दोन्ही विधान वापरल्यानंतर आपल्याला इक्वेशन मांडता येते, आपण उत्तर काढू शकतो. मग तिथं काय परत सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. डायरेक्ट काय करायचं, दोन्ही बघा थोडक्यात काय, विधान 1 आणि विधान 2 एकत्र म्हणून आपण उत्तर काढू शकतो. उत्तर काय निघेल बघा, मग दोन्ही सामग्रीचा उत्तरासाठी गरज आहे. ऑप्शन नंबर 4, दोन्ही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा, हा पण प्रश्न कशावरचा आहे बघा, आता युक्तिवादावरचा. ठीक आहे बघा, युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट. काय दिले बघा, एका लेखकाच्या मते किंमत ही मूल्यासारखी बाब नसते. बघा आता इथं किंमत आणि मूल्य ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. नाही तर तो आपल्या डोक्यात तरी पण काय येतं, किंमत आणि मूल्य आपण एकच पकडतो, पण तशी वेगवेगळे त्यांनी अर्थ लावले त्याचे. बघा काय दिले, एखादे दिवशी कोळसा, पाव, टपाल खर्च, कामगार, घरभाडे यासारख्या गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या तर किंमती नक्कीच दुप्पट होतील, पण सर्व वस्तूंचे मूल्य अर्धे होईल, असा युक्तिवाद तो करतो. सर्व वस्तूंचे मूल्य अर्धे होते, मग याचा अर्थ त्यांनी काय मांडले बघा. समजा आता बघा 100 रुपयाची समजा एखादी वस्तू, 100 रुपयाला समजा आपल्याला आता 1 लिटर पेट्रोल मिळते. ठीक आहे बघा, 1 लिटर पेट्रोल मिळते 100 रुपयाला. आता आपण मग बघा, आता समजा 1 लिटर मध्ये आपण समजा 20 किलोमीटर अंतर पूर्ण करतो. आता मला सांगा, जर पेट्रोलची किंमत 200 रुपये झाली, 200 रुपये जावा, इथं 100 रुपयाचं पेट्रोल आहे, 100 रुपये किंमत आहे. आपण काय केलं, 100 रुपयाचं पेट्रोल विकत घेतलं. ठीक आहे बघा. बरं आता किंमत झाली 200 रुपये, मग आपण काय केले, परत 100 रुपयाचाच विकत घेतला आपण. ठीक आहे, आपल्याला किती मिळेल बघा, तर 0.5 लिटर म्हणजे अर्धा लिटर पेट्रोल मिळेल आणि त्याच्यामध्ये आपली गाडी 10 किलोमीटर जाईल. बरोबर आहे का. बरं बघा कसं असं लक्षात घ्या, इथं किंमत आणि मूल्याचा अर्थ वेगळा पकडला. याचा अर्थ काय आहे, म्हणजे बघा 1 लिटर मध्ये जर 20 किलोमीटर गाडी जात असेल ना, मग पेट्रोलची किंमत 100 रुपये लिटर होऊ दे किंवा 1000 रुपये लिटर होऊ दे, 1 लिटर मध्ये तुमची गाडी 20 किलोमीटरच जाणार आहे. येते लक्षामध्ये. बरं आता ह्याने युक्तिवाद काय मांडलाय बघा, की एखाद्या दिवशी बघा कोळसा, पाव, टपाल खर्च, कामगार, घरभाडे यांसारख्या गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या तर किंमती नक्कीच दुप्पट होतील, पण सर्व वस्तूंचे मूल्य अर्धे होईल. अर्धे होईल म्हणजेच काय, तेवढ्याच पैशामध्ये ती गाडी किती 100 रुपये लिटर पेट्रोल असेल ना, त्या जर 20 किलोमीटर जात असेल 1 लिटर मध्ये,
आता 200 रुपये किंमत झाली तर 100 रुपयामध्ये आपल्याला अर्धा लिटर पेट्रोल मिळेल. अर्धा लिटर मध्ये साहजिकच किती जाणार आहे? अर्धा 20च्या निम्म 10 किलोमीटर जाणार आहे. बरोबर. बरं आपण मूल्य घेताना घेतले किती? किंमत भले 200 रुपये होऊ द्या, पण घेताना आपण घेतले किती? अर्धा लिटरच घेतले. मग अर्धा लिटर मध्ये जेवढी गाडी जाते ना तेवढीच जाते. पेट्रोलची किंमत 100 रुपये असू द्या किंवा 200 रुपये असू द्या, जर तुम्ही क्वांटिटी किती घेतली त्याच्यावरच त्याचं काय ठरते? मूल्य ठरते. म्हणजे 1 लिटर घेतलं तर 20 किलोमीटर जाईल, अर्धा लिटर घेतलं तर 10 किलोमीटर जाईल. समजा एका जमिनीची व्हॅल्यू समजा आपण बघा आता 1 लाख रुपये जर गुंठा घेतला असेल, 1 लाख रुपये जर गुंठा घेतला असेल आपण आणि 10 वर्षानंतर त्याची किंमत किती झाली बघा? 10 लाख झाली. समजा 10 लाख रुपये गुंठा झाला. 10 मूल्य बघा, किंमत वाढली, किंमत वाढली. मूल्य काय आहे? एका गुंठ्यात 10 गुंठा झालाय का? नाही. ते लक्षामध्ये बघा. एका गुंठ्यात जागेला आपली जी जमीन आहे ती एकच गुंठा राहणार आहे. मग थोडक्यात काय? किंमत वाढली, पण तुमचा गुंठा जो आहे ना तो तेवढाच आहे. ठीक आहे. आता इथं जे तुम्हाला दुप्पट आणि निमपट जे म्हटले का नाही ते कशासाठी दिले त्यांनी तुम्हाला बघा. इथं आता बघा 1 लाखात 10 लाख झाला. मग इथं फक्त काय आहे? दुप्पट म्हटल्यामुळे आपल्याला डायरेक्ट सांगता आलं बाबा 2 लाख रुपये किंमत झाली म्हणून गुंठ्याची व्हॅल्यू काय झाली बाबा? अर्धी. म्हणजे थोडक्यात काय? 2 लाख रुपये जर गुंठा जर झाला असेल तर 1 लाखामध्ये अर्धा गुंठा आहे. पण त्यात सांगण्याचा अर्थ काय? की बाबा वस्तूचं मूल्य जे असतं ना ती म्हणजे किंमत वाढली तरी मूल्य स्थिर राहतं. याच्यापेक्षा माहिती काय म्हणले बघा? लेखकाच्या युक्तिवादानुसार जर सर्व गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या, सगळ्या वस्तूंच्या जर किमती दुप्पट झाल्या तर तुम्ही काय म्हणताल इथं? किंवा तर आणि हे काय बघा? हा युक्तिवाद आहे बघा. हा काय? युक्तिवादानुसार म्हटलेलं आहे. युक्तिवादानुसार जर सर्व गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या तर आता पुढे काय? तर काय? इथं काय तुम्हाला विधान निष्कर्षावरती प्रश्न नाही. निष्कर्ष जर म्हटलं तर आपण डायरेक्ट उत्तर काय म्हणेल? खरेदी केलेल्या वस्तूंचे मूल्य अर्धे होईल. इथं दिलेलं आहे त्यांनी बघा. गोष्टीच्या किमती दुप्पट झाल्या तर किंमत नक्की दुप्पट होईल, पण सर्व वस्तूंचे मूल्य अर्धे होईल. निष्कर्षामध्ये आपण ते सांगू शकतो. पण इथं आपल्याला काय बघा? युक्तिवाद मांडायचा आहे, आर्ग्युमेंट करायचं. याचा अर्थ काय बघा? तर भले जरी युक्तिवाद लेखकाचं मत जरी असलं तर त्याला युक्तिवाद काय आहे? आर्ग्युमेंट काय आहे? तर बघा खरेदी केलेल्या वस्तूंचे मूल्य अर्धे होईल हे निष्कर्षामध्ये बरोबर आहे बघा. पण वस्तूंचे मूल्य स्थिर राहील हे काय ते ऑप्शन नंबर 2 बरोबर येते. ठीक आहे. बऱ्याच जणांचं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 3 येऊ शकतं. पण ते कधी? कारण बघा ह्याचा अर्थ बघा इथं जे आपल्याला दिले हे खूप महत्वाचं असतं. युक्तिवाद आहे का विधान आहे का पॅराग्राफ आहे म्हणजे परिच्छेद आहे, पॅसेज आहे. ठीक आहे. मग तुम्हाला निष्कर्ष विचारलाय, गृहीतक विचारलंय ह्याच्यावरून आपली उत्तर बदलत असतात. लक्षात घ्या कधी. त्यामुळे ते उत्तर काय ते ऑप्शन नंबर 2 वस्तूंचे मूल्य स्थिर राहील. वस्तू तर जागेला जाईल ना आपली. आणि खरे वस्तूंची किंमत वाढली बघा किमतीमध्ये बदल होतोय पण मूल्यांमध्ये बदल होतोय का? तर नाही. त्यामुळे वस्तूंचे मूल्य काय होईल? स्थिर राहील. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा याच्यामध्ये? मधु नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करते. ठीक आहे बघा. 13 रुपयाला एक पाकिट मिळते. मागच्या आठवड्यात त्याची किंमत प्रत्येकी 11 रुपये इतकी कमी केली म्हणून त्याने 36 पाकिटे खरेदी केली. मागच्या आठवड्यामध्ये काय 11 रुपये किंमत झाली म्हणून काय केली? एकदम 36 पाकिटे विकत घेऊन टाकली आपण. चला या आठवड्यात त्यांची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा, 1 फुकट मिळवा अशी सूट देऊ केली आहे. आताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यातून पाकिटे खरेदी केल्यामुळे मधुने मोजलेली जादा रक्कम निवडा. आता मागच्या आठवड्यात काय केले आपण? बाबा 13 रुपये एका वस्तूची किंमत आहे, छापील किंमत, आणि ती काय केली बाबा त्याने 11 रुपयाला विकायला सुरुवात केली म्हणून आपण एकदमच काय केलं? 36 पाकिटे विकत घेतली. मागील आठवड्यातली आपली किंमत किती खर्च केला आपण मागील आठवड्यात? किती असेल? 36 गुणिले 11. 11 बरोबर आहे का? 36 पाकिट आपण 11 रुपयापर्यंत घेतली. 11 सत्त 66. 11 त्रिक 33 आणि 6 के झाले 39. मग 396 रुपये आपण खर्च केले मागच्या आठवड्यात. ठीक आहे बघा. आता याचा बघा चालू आठवड्यात काय असेल बघा? चालू आठवड्यात त्यांनी काय केले बघा? आता 13 रुपये किंमत आहे. 11 रुपये मागच्या आठवड्यात होती पण त्याची मूळ किंमत होती 13 रुपये. आता ह्या चालू आठवड्यात काय केले बघा त्यांनी? आताच्या आठवड्यात खरेदी करण्या बघा आता आठवड्यात काय केले बघा त्यांनी? प्रत्येकी 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा. म्हणजे थोडक्यात 3 मिळाले तुम्हाला. किती? 2च्या किमतीमध्ये. एकाच किंमत 13 रुपये. 26 रुपयामध्ये तुम्हाला किती मिळाले बघा? चालू आठवड्यामध्ये 26 रुपयामध्ये तुम्हाला 3 पॅकेट मिळाले. बरोबर आहे का? मग आता मला सांगा 36 आपण पॅकेट घेतलेली. मग 36 पॅकेटची किंमत किती होते बघा? 36 पॅकेटची किंमत ती आधी काढून घ्या. किती होती बघा? किती निघते इकडं? चला 1 गुणिले 3. 1 गुणिले 3 बरोबर 36 गुणिले 26. 36 गुणिले 26 बघा हा 3 बरोबरच्या पलीकडे टाका. x बरोबर 36 गुणिले 26 भागिले 3 किती निघते बघा? 3 1 3 3 1 3 किती येते? 3 1 3 3 2 6. ठीक आहे. चला 26 गुणिले 12 किती निघते बघा? 26 गुणिले 12 12 सक 72 12 दोन्ही 24 आणि 7 किती झाले? 31 म्हणजे 312 रुपये. ठीक आहे बघा. म्हणजे इथे किती झाले बघा आपले? 312 रुपये. ठीक आहे.
बरं आता बघा बघा मागच्या आठवड्यामध्ये आपण 36 पॅकेटला 396 रुपये दिले होते. चालू आठवड्यामध्ये जर आपण खरेदी केली असती तर 36 पॅकेटला आपल्याला 312 रुपये द्यावे लागतात. मग किती रुपये जास्त दिले आपण बघा. 396 मधून 312 रुपये वजा करा. किती निघते? 6 2 गेले 4 राहिलं. 9 1 गेले 8 राहिलं. मग 84 रुपये आपण काय केले बघा जास्त दिले गेल्या आठवड्यामध्ये. मग मोजलेली ज्यादा रक्कम किती असेल? 84 रुपये. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता त्रिकोण मोजण्यावरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा. खाली दिलेल्या आकृतीतील मधली उभी रेषा पुसली तर मूळ आकृतीतील त्रिकोण आणि मधली उभी रेषा पुसल्यानंतर तयार होणाऱ्या आकृतीतील त्रिकोण यांची वजाबाकी किती येईल? मग थोडक्यात काय म्हटले बघा त्यांनी आता. इथं ही डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये आधी किती त्रिकोण निघतात ते बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करा, ही मधली रेषा पुसून टाका आणि नंतर किती त्रिकोण निघतात ते बघा. आणि त्या दोघातला डिफरन्स काढायचा आपल्याला बघा. परत ह्या मूळ डायग्राम मध्ये किती त्रिकोण निघतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे झाले सिंगलचे 10. ठीक आहे बघा. आता दोन त्रिकोण एकत्र येऊन किती निघतात ते चेक करा बघा. चला हे झाले 10. बरं परत आता बघा हा झाला 11. खाली परत हा झाला 12. ठीक आहे बघा. चला परत बरं आणखी बरं आता हे बघा 12 झाले का. परत बघा हा झाला 13. परत इकडं हा झाला 14. ठीक आहे बघा. आणि मोठे बघा 14 झाले. हा झाला 15 आणि परत हा झाला 16. म्हणजे एकूण किती निघतात बघा. तर 16 निघतात मेन मूळ डायग्राम मध्ये. आता आपण मधली रेषा पुसून टाकली बघा. ह्याची जर मधली रेषा जर पुसली तर डायग्राम कशी निघते बघा. लक्षात घ्या. मधली रेषा जर पुसली आपण तर डायग्राम ही फक्त अशी निघते. संपला विषय. आता ह्याच्यामध्ये किती त्रिकोण निघतात बघा. सिंगल बघा. हे 1 2 3 4 5 6. 6 निघाले. बघा परत 6 निघाले का. चला हा झाला 7. परत बघा हा झाला 8. बघा परत हा झाला 9 आणि परत हा झाला 10. ठीक आहे बरोबर आहे का बघा. किती निघतात एक मिनिट. 1 2 3 4 5 6. 6 झाले. परत झाले बघा 6. हा झाला 7. 7 झाला. 7 हा झाला 8. 8 हा झाला 9. 9 आणि परत हा झाला 10. 10 झाला. ठीक आहे बघा. 10 झाला. ठीक आहे. परत माझ्या थोडक्यात ह्याच्यामध्ये 10 निघतात. त्याच्यामध्ये 16 निघतात. दोन्हीतला गॅप किती निघते बघा. तर 6चा निघते. ठीक आहे. आणखी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 परत 14 15 आणि 16. बरोबर आहे. इथं किती निघाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं 11 आणि 12. बर त्याचं उत्तर किती निघते बघा. तर ऑप्शन नंबर 2 निघते 6. कारण की बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं ना आपण तर इथं जास्त निघतात बघा. लक्षात घ्या. इथं जर बघितलं आपण बघा 1 2 3 4 5 6 झाले. ठीक आहे 6. परत बघा हा झाला 7. हा आणि परत हा झाला 8. ठीक आहे 8 झाला. परत बघा हा झाला 9 आणि परत हा झाला 10. ठीक आहे. परत हा झाला 11 आणि हा झाला 12. बरोबर आहे का. इकडं जर हे 12 निघाली तर इकडं मग बघा इकडे किती निघतात आपले. आता 16 बघितलेत आपण. तर बघा 4 उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे का. पण उत्तर किती आले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हा झाला 11. हा झाला 12. परत बघा हा झाला 13 14 15 16 हा 17 आणि हा 18. इकडे किती निघतात बघा. 18 निघतात. इकडे 18 निघतात. इकडे 12 निघतात. दोन्हीतला गॅप किती निघते बघा 6. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. बघा आता सी हा बघा इथं अल्फाबेट मांडून घ्या आधी. ए एम एन आणि झेड. बघा सगळे अल्फाबेट मांडत बसायचं नाही. ठीक आहे बघा एवढा वेळ नसतो आपल्याला. इथं 1 नंबर हे 13 नंबर. अल्फाबेट मध्ये हा 1 नंबरला असेल तर एम 13 नंबरला असतो. एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा. चला आता सी चा जर नंबर बघितला आपण. सी किती नंबरला असतो बघा. ए बी सी 3 नंबरला असतो. ठीक आहे बघा. आणि के किती नंबरला असतो बघा. के एल एम बघा
म्हणजे थोडक्यात काय के झाला 11 नंबरला झाला. के झाला 11 नंबर 11. मग भागिले जर 2 केलं तर काय नाही बरं 11 हा मग किती निघते बघा 11 आणि 3 14. 14 भागिले 2 करा. किती निघते बघा इकडं 7 निघते. आणि 7 अधिक 2 बरोबर झाले 9. 9 येत्या लक्षामध्ये काय केले बघा आपण सी निघाला 3 नंबरला, के निघाला 11 नंबरला. ह्यांची बेरीज झाली 14. त्या 14ला काय केलं आपण भागिले 2 केलं बरोबर झाले 7 निघाले. आणि 7 मध्ये अधिक 2 ऍड केले बरोबर झाले 9. तो 9 कुठं मांडलाय आपण इकडे मांडलेला आहे. ठीक आहे बघा. आता जे हा किती नंबरला असतो बघा बघा ए बी सी डी ई एफ जी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे जे झाला 10 नंबरला. ठीक आहे आधी आर किती नंबरला असतो बघा आता एम पासून पुढे मोजा एन ओ पी क्यू आर 5 घरं झाली मग 13 आणि 5 किती झाले 18 मग बरोबर आर झाला 18 किती झाले 18 आणि 10 28 झाले 28 ला 2 ने भागलं बरोबर किती झाले 14 आणि 14 मध्ये 2 ऍड केले की बरोबर झाले 16 बरोबर बघा इकडे 16 आलेला आहे. सेम बघा आता इथं ओ किती नंबरला असतो बघा एम च्या पुढे बघा एम एन ओ म्हणजे 15 नंबरला झाला ओ अधिक बघा एस किती नंबरला असतो बघा एम च्या पुढे मोजा एम एन ओ पी क्यू आर आणि एस 6 घरं पुढे गेलो मग 13 आणि 6 किती झाले 13 आणि 6 झाले 19 किती निघते बघा 19 आणि 25 बघा 10 20 30 34 झाले 34 ला जर 2 ने भागलं तर 17 येते 17 मध्ये फक्त 2 ऍड करा बरोबर किती झाले बघा 19 इथे 19 आले का तर आले आणि टी बघा किती नंबरला निघतोय बघा बघा एम च्या पुढं एन ओ पी क्यू आर एस टी 13 आणि हे किती झाले 7 20 नंबरला झाला टी आधी एक्स किती नंबरला असतो बघा वाय आणि झेड ठीक आहे बघा म्हणजे 26 मधून 2 गेले खाली किती राहिले 24 एक्स झाला 24 नंबरला बरोबर झाले बघा किती 24 आणि 20 झाले 44 44 भागिले 2 केले की निघते 21 21 मध्ये 2 ऍड केले किती निघते 23 मग ह्याच्यामध्ये किती निघते हा किती झाले हा 24 मधनं 24 भागिले 2 केले की 22 निघते आणि 22 अधिक 2 केले किती निघते 24 निघते मग इकडे बरोबर किती आला 24 आला. आता मला सांगा के किती नंबरला असतो बघा के जर पकडला आपण तर के हा 11 नंबरला असतो बरोबर आहे के हा झाला 11 नंबरला 11 अधिक एम झाला 13 नंबरला बरोबर किती झाले बघा 10 हे झाले 24 24 ला 2 ने भागला आपण तर किती आले 12 12 अधिक 2 केले की बरोबर काय निघते 14 निघते मग 14 मांडते कुठं आपण इथं 14 इथं झालं बघा 14 कुठं कुठं दिसते सेकंड नंबरला तुम्हाला फक्त इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये बरोबर आहे का कारण की हिथं सुरुवातीला काय निघेल हिथला वेगळा हिथं 14 आले हिथं 14 आलेलं नाही हिथं काय आकडा निघेल बघा पी किती नंबर असतो एम च्या पुढे एम एन ओ पी मग 13 आणि 3 किती झाले 16 16 झाले परत व्ही किती नंबरला असतो बघा व्ही किती बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 4 वजा केले की बरोबर किती निघते 26 मधनं 4 गेले राहिले 22 म्हणजे व्ही हा 22 नंबरला असतो मग किती झाले बघा 20 30 आणि झाले 38 मग 38 आलं 38 ला फक्त 2 ने भाग घालवा किती निघते 19 आणि 19 मध्ये फक्त 2 ऍड करा किती झाले 21 म्हणजे बरोबर इथं काय झाला हा झाला 21 21 आणि 14 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा अजय व अतुल हे ए ते बी पर्यंत अनुक्रमे 17 किलोमीटर पर तास आणि 19 किलोमीटर पर तास वेगाने प्रवास करतात कोण अजय आणि अतुल बघा आता हे ए आणि बी अंतर मांडा इकडे ए झाला इकडे बी झाला ठीक आहे दोन्हीतलं अंतर किती आहे 72 किलोमीटर आहे बर आता अजयचा वेग किती आहे बघा हा झाला अजय आणि इकडे झाला हा अतुल ठीक आहे अजयचा वेग किती आहे तर 17 अजय हा अनुक्रमे 17 अजय झाला 17 किलोमीटर आणि अतुल झाला 19 किलोमीटर ठीक आहे आता काय दिले बघा हा ए हा बी पासून 72 किलोमीटर दूर आहे बघा अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचतो आणि लगेच परतला साहजिकच आहे अतुलचा वेग जास्त आहे त्यामुळे तो अजय पेक्षा आधी पोहोचणार आहे आणि परत तो रिवर्स निघाला परत माघारी आणि सी येथे अजयला भेटला म्हणजे बघा अतुलने काय केलं हे अंतर पूर्ण केलं आणि परत तो उलटा निघाला आणि इथं थांबला आणि सी येथे तोपर्यंत अजय तिथे आला आणि दोघं एकमेकांना भेटली तर काय म्हणले बघा बी आणि सी मधील अंतर किती असेल आता मला सांगा बी आणि बघा इथं बी आणि सी मधलं अंतर विचारले बघा आता बघा थोडक्यात काय जर बी आणि सी मधलं अंतर जर 10 किलोमीटर असेल बघा लक्षात घ्या हे जर 10 किलोमीटर असेल बी आणि सी मधलं अंतर तर हे अंतर किती असेल बघा 62 असेल बरोबर आहे का आणि लक्षात ठेवायचं 62 किलोमीटर अंतर पूर्ण कोणी केले तर अजयने का त्याचा वेग कमी
आज ए पासून सी पर्यंत गेला एवढा अंतर, तोपर्यंत अतुलने काय केलं, हे अंतर पूर्ण केल्यानंतर परत रिवर्स आला, इथं भेटले दोघं, का तर अतुलचा वेग जास्त आहे. मग ह्या 62 किलोमीटरला 17 भाग जातो का? 17 1 17 2 34 17 त्रिक 51 17 चुका 68. 62 ला भाग जातो का? नाही जात. त्यामुळे बी आणि सी मधलं अंतर 10 कधीच नसणार. ठीक आहे. मग काय करायचं बघा, बी आणि सी मधलं अंतर जर आपण 4 पकडलं, बस सी बी आणि सी मधलं जर 4 अंतर असेल आणि पूर्ण जर 72 असेल, तर हे मधलं अंतर किती निघेल बघा? 68. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, 17 चोक 4 बघा, 17च्या स्पीडने जर आज गेला तर तो 4 तासामध्ये 68 किलोमीटर जाईल. बरोबर आहे का? 17 चोक 68. आणि अतुलने किती अंतर पूर्ण केले? हे 72 किलोमीटर आणि परत उलट हे 4 किलोमीटर. मग 72 आणि 4 किती झाले? 76 बघा. मग 17 चोक 68 आणि बरोबर 19 चोक 76. येते लक्षामध्ये? मग अतुलने किती अंतर पूर्ण केलं बघा? तर हे 72 किलोमीटर पूर्ण बघा. 4 तासात तो किती जाईल? तर 76 जाईल. 76 कुठलं? हे अंतर पूर्ण 72 आणि उलटा परत तो सी पर्यंत आला, ते झालं 4 किलोमीटर. आणि इथे येऊन थांबल्यामुळे काय झालं? आज हे तिथंच जाऊन थांबला. किती? 72 मधनं 4 गेले, राहिले 68 किलोमीटर. आज याने किती 4 तासामध्ये 17 चोक 68 अंतर पूर्ण केलं आणि अतुलने बरोबर 19 चोक 76. त्याच्यामुळे विचारलं की आपल्याला, तर बी आणि सी मधलं अंतर किती असेल? तर 4 किलोमीटर असेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, आता कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? प्रवाह तक्ता अभ्यासून आज्ञांचे अर्थ रचा व त्यांचा उपयोग करून दिलेला समस्या सोडवा. बघा आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, जर एखादा शब्द लिहिला आपण MSB आणि त्याच्यामध्ये जर 2 हा आकडा बघा, पुढे जाताना आपण 2 काय केलं, 2 लिहून काय केलं, क्रॉस करून पुढे गेलो, तर काय होते बघा, पहिलं जे अल्फाबेट आहे ना, ते काय होतं बघा, ते 2 ने पुढे सरकते बघा. एमच्या पुढे काय असतं? एम, एन आणि ओ 2 ने पुढे गेलं आणि बाकीचे अल्फाबेट SB आहे असं मानलं आपण. ठीक आहे बघा. बघा मग आता इथे काय दिसते बघा तुम्हाला, ZUGP याचा अर्थ काय होईल बघा, पहिलं जे अल्फाबेट आहे ना ते आपलं 2 ने पुढे सरकले. मग झेडच्या पाठीमागे 2 घरं कुठले असतात बघा, एक्सच्या पुढे YZ, इथं एक्स मांडा, इथं काय निघेल बघा, एक्स निघेल, एक्स. आणि बरोबर एक्सच्या पुढे बघा 2 घरं गेले की YZ येते, कारण मध्ये 2 आलेले. एमच्या पुढे काय येते बघा, एमच्या पुढे 2 घरं गेले की ओ येते, एम, NO, इथं ओ आला आणि बाकीचे अल्फाबेट आय अशी म्हणले आपण. इथं आपण काय केलं, इथं पाठीमागे एक्स असणार आहे आणि एक्सच्या पुढे 2 घरं गेले की काय ते बघा, YZ, इथं झेड लिहिला आणि बाकी सगळे अल्फाबेट आय अशी म्हणा, UGP, इथं U, G आणि P आला. संपला विषय बघा. बरं आता इथं XGRP होता आणि ते आपण काय केले बघा, एक कोड 1 टाकला आणि पुढे गेलो, काय झालं बघा, X ला X राहिला, शेवटचा अल्फाबेट P ला P राहिलं. ठीक आहे. आणि काय झाले बघा, 2 नंबरचा अल्फाबेट 3 नंबरला गेलेले. ठीक आहे. आणि जे R जे आहे ते R चं काय झालंय बघा, U मध्ये थोडक्यात काय, R चा कोड घातला OPQR STU, म्हणजे R च्या पुढचं तिसरा अल्फाबेट घेतले आपण आणि ते कुठं मांडले बघा, 2 नंबरला मांडलेले. येते लक्षामध्ये बघा, येते लक्षामध्ये बघा, काय दिसते तुम्हाला इथं XTGR आहे, बरोबर आहे का? हा बघा, 1 कळला, 2 कळला, 3 कळून घ्यायचं आपल्याला. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला, हा 1 नंतर काय केलं आपण, पहिला अल्फाबेट आय असं मांडलंय. मग याचा अर्थ इथं पाठीमागं पहिला अल्फाबेट आय असा असणार आहे. बरोबर आहे का? बस शेवटचा अल्फाबेट काय इथं P दिसतंय तुम्हाला. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या अल्फाबेट मध्ये काय बदल आहे का? नाही. मग इथं पहिला X आणि इथं R आहे ना, ते R शेवटला आहे असं मांडणार आहे आपण इथं. इथं X आणि शेवटचं R आहे असं मानलं आपण. ठीक आहे. आता मधली 2 अल्फाबेट लिहायचे बघा. आता इथं 2 नंबरला जे आहे तो 1 कोड टाकला, पुढे 3 नंबरला गेला. बघा आता इथं जो बघा, इथं 1 नंबरचा कोड आहे, बरोबर आहे का? 3 नंबरला जो जी आहे ना, तो इथं 2 नंबरला असणार आहे. जी इथं 2 नंबरला असेल आणि 1 चा कोड टाकल्यामुळे तो 3 नंबरला गेला. ठीक आहे. आणि इथं बघा 3 नंबरचा जे अल्फाबेट आहे R, ते काय झाले, 3 ने त्याच्या पुढचं 3 घर अल्फाबेट घेतले आपण. काय OPQR STU, इथं U घेतलाय, बरोबर आहे का? मग इथं काय करायचं, जे अल्फाबेट आहे आपलं टीच्या तिसरं पुढचं घर घ्या बघा, STUVW, येते लक्षामध्ये बघा, काय निघेल इथं, बरं हा सॉरी, हे 3 घरं पुढे गेल्यानंतरचा आलेला अल्फाबेट आहे, बरोबर आहे का? आपल्याला टीच्या पाठीमागचा अल्फाबेट कुठला असेल बघा, OPQ. हो क्यू बघा, क्यू जर घेतला आपण इथं, OPQ जर घेतला तर क्यूच्या पुढे बघा 3 घर जाऊ, क्यू RST, बघा क्यूच्या पुढचा तिसरा अल्फाबेट कुठले बघा, T आहे. बरं क्यू 3 नंबरला आहे, पण ते अल्फाबेट काय केले आपण, 2 नंबरला मांडले. बघा इथं R 3 नंबरला आहे, पण त्याच्या पुढचं तिसरं घर आपण 2 नंबरला मांडले. ठीक आहे, एवढं कळलं आपल्याला, झालं. चला XGQR झाला. आता इथं आपल्याला 3 नंबरचा कोड टाकल्यानंतर काय दिसतंय बघा, X जी आहे, X जी आहे, म्हणजे पहिली दोन्ही अल्फाबेट सारखीच आहे. बरोबर आहे का? बघा इथं पण काय निघेल बघा, BNLH 3 नंबर टाकले. मग पहिला दुसरा अल्फाबेट सारखाच असेल, B आणि N.
इथं काय निघेल बघा बी आणि एन आहे असल्या. ठीक आहे बघा. आता काय झालंय बघा, इथं आर दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे का? मग 3 नंबरचा अल्फाबेट काय केलं आपण 4 नंबरला टाकलेले. इथं 3 नंबरचा अल्फाबेट कुठले बघा एल आहे, ते 4 नंबरला टाका. इथं एल आला शेवटला 4 नंबरला. ठीक आहे. आणि आपण नंतर काय केले बघा, 4 नंबरचा अल्फाबेट आहे पी, त्याच्या पुढचं घर घेतले बघा क्यू आणि ते पाठीमागं. म्हणजे बघा एक्स आणि जी ची जागा जशी आहे तशीच मांडली आपण. इथं जो आर जो आहे तो 3 नंबरचा अल्फाबेट आपण 4 नंबरला टाकले, कधी 3 कोड असल्यानंतर. म्हणजे बघा 3 नंबरचा इथं काय दिसतोय आपल्याला एल दिसतोय, तो आपण 3 टाकला की 4 नंबरला गेला. आता मध्ये एक अल्फाबेट टाकायचे आपल्याला आणखी इथं. मग ते काय निघेल बघा. बरं आता हा आता आर पुढे टिकला. पीचं काय केलं बघा, पीच्या पुढचं घर घर कुठले बघा क्यू आहे. मग इथं काय निघेल बघा, इथं एच, इथं काय दिसतोय तुम्हाला एच दिसतोय. मग एचच्या पुढचं घर कुठले बघा, ई एफ जी एच आय. तो आय कुठं असेल बघा, इथं असेल, इथं असेल आय. ठीक आहे बघा, म्हणजे बी एन आय एल. बरं आता पुढे दोन टाकला. 2 ला आताच बघितलं आपण काय, फक्त काय होते बघा, बघा इथं युजीपी आहे, युजीपी आहे. म्हणजे फक्त पहिलं जे अल्फाबेट आहे ते बदलते, 2 असले बघा. एमच्या पुढे 2 घरं ओ गेलो आणि एक्सच्या पुढे 2 घरं झेड गेलो. मग इथं बीच्या पुढे 2 घरं गेले काय होईल बघा, डी होईल. इथं डी मांडा आहे असं. आणि बघा पुढचं एन आय आणि एल आहे असं येते बघा. मग इथं काय निघेल बघा, डी एन आय एल कुठे दिसते तुम्हाला बघा, नाही दिसत आहे. बरोबर आहे का? बघा मग इथं डी एन फक्त इथे एच झालेला आहे. बरोबर आहे का? उत्तर काय पाहिजे होतं बघा, डी एन आय आणि एल. पण आय आणि उत्तर काय दिले, डी एन एच एल. ठीक आहे. उत्तर काय ते पहिलं, पण उत्तर काय पाहिजे, डी एन आय एल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता मोठा प्रश्न आला, काय करायचं पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न काय दिसतो बघा, वरील परिच्छेदाचा प्रमुख निष्कर्ष उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि निष्कर्ष निष्कर्ष म्हणजे काय असतो बघा, दिलेला पॅरेग्राफ मधून आपण निष्कर्ष काढायचा असतो. ठीक आहे. त्याच्या बाहेर जाऊन विचार करायचा नसतो. बघा काय दिसते बघा, चला बघा, केवळ हेरोईन आणि कोकेन यासारख्या बेकायदेशीर औषधांचा जागतिक आरोग्यावर भयानक परिणाम होतो आहे असे नाही, तर बनावट औषधे देखील तितकीच तीव्र घातक परिणाम करत आहेत. म्हणजे ड्रगने जेवढा घातक परिणाम होतो आरोग्यावर, तेवढाच परिणाम कशाने होतोय बघा, तर बनावट औषधांनी सुद्धा तयार होतोय. ठीक आहे बघा, म्हणजे एखाद्या औषध आपण बघा डुप्लिकेट प्रमाणे बनवायचं आणि त्याच्या नावाने विकायचं, त्याला काय म्हणतो आपण, बनावट औषध. चला पुढे काय दिले बघा, अनेकदा या बनावट औषधात जीवघेणी रसायने असतात आणि जेव्हा उपचारांसाठी त्यांचा वापर केला जातो तेव्हा ती रुग्णाचा जीवही घेतात. अधिकृतरित्या अनेक पर्यायी औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यातील घटक कृतीशील नसल्याने, बघा काय म्हटले, त्यातील घटक कृतीशील नसल्याने ती तशी निरुपद्रवी असतात, पण जाहिरातीतून दावा केल्याप्रमाणे ती परिणामकारक व निरुपद्रवीही नसतात. मग ती निरुपद्रवी असतात, पण जाहिरातीतून दावा केल्याप्रमाणे ती परिणामकारक व निरुपद्रवीही नसतात. बरं पुढं, बेकायदेशीर औषधांची समस्या हाताळण्यासाठी अनेक पावले उचलली जातात, परंतु बनावट औषधांची समस्या गंभीर मानली जात नाही. बनावट औषधांचा प्रश्न तातडीने तडीला नेण्यासाठी परिणामकारक तोडगा शोधण्याची गरज आहे. बघा आता निष्कर्ष म्हणजे कसा असतो बघा, पूर्ण पॅरेग्राफ जो आहे ना आपला, तो त्याचा सार काय, तो पूर्ण आपल्याला कसं असतं बघा, निष्कर्ष काढताना एखाद्या ओळीला आपण निष्कर्ष नाही म्हणू शकत, पूर्ण पॅरेग्राफ त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्याला म्हणतो आपण निष्कर्ष. बघा काय दिसते पहिलं तुम्हाला, ॲलोपॅथी व्यतिरिक्त काही उपचार परिणामकारक नाहीत. बर, हेरोईन आणि कोकेनमुळे जागतिक आरोग्यावर भयंकर परिणाम झाले आहेत. बघा हे बरोबर आहे, हेरोईन आणि कोकेनमुळे जागतिक आरोग्यावर भयंकर परिणाम झाले आहेत, बरोबर आहे. पण हा पॅराग्राफ कशासाठी दिलाय आपल्याला, ह्याचा उल्लेख केला आहे कोकेन आणि हेरोईनचा, पण त्याच्याबरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जास्त फोकस कशाला केलेला आहे त्यांनी, तर बेकायदेशीर औषधांवरती त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. चला परत पुढे काय दिले बघा, बनावट औषधे बेकायदेशीर औषधांनी इतकीच धोकादायक आहेत. ठीक आहे. आणि पुढे काय दिले बघा, बनावट औषधांची समस्या हाताळण्यासाठी अधिक वेळ देण्याची प्रयत्न करण्याची गरज आहे. जास्त कुठलं उत्तर येते बघा, आपलं ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता डायस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि अचूक उत्तराचा पर्याय शोधा. बघा आता एकाच डायस आहे, त्यांनी 4 प्रकारे त्यांनी डायस पलटून त्याची प्रतिकृती दाखवलेली आपल्याला. काय करायचं बघा, डायसला एकूण 6 बाजू असतात, बरोबर आहे की नाही. 2 डायग्राम असे निवडायचे ज्याच्यामध्ये फक्त एक बाजू सारखी दिसते तुम्हाला. कशी बघा, आता इथं बघा LQO आणि इकडे MNP, म्हणजे दोन्ही मध्ये कुठलीच बाजू त्यांनी सारखी दाखवली का नाही,
ह्या 3 बाजू वेगळ्या ह्या 3 बाजू वेगळ्या, त्यामुळे आपण डायग्राम नाही मांडू शकत. बघा मग इथं काय दिसते बघा तुम्हाला आता ONP, सॉरी इथं काय दिसतं NMP आणि इकडे QON. बघा दोन्हीमध्ये N कॉमन आहे. बाकीचे बाकीच्या बाजू सगळ्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. बरोबर आहे का? मग काय करायचं, इथे N मांडायचा. इथे N मांडा. N ला किती, प्रत्येक बाजूला 4 बाजू असतात शेजारी. बरोबर आहे का? फक्त जी विरुद्ध बाजू असते ना ती दिसत नाही आपल्याला. शेजारच्या चारही बाजू एकमेकांच्या शेजारी दिसतात. बघा आता N च्या शेजारी 4 बाजू आहेत. बरोबर आहे का? बघा N च्या उजव्या बाजूला M आहे ना, ते M इथं मांडून टाका. आणि N च्या दक्षिणेला काय P आहे ना, ती इथं मांडून टाका. ठीक आहे? आता ही तर बाजू, ह्याचा विषय संपला. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिसते तुम्हाला, Q आणि O हे क्लॉकवाईज मध्ये मांडायचं. आधी Q घ्यायचा, नंतर O घ्यायचा. तो पण कसा बघा, आता MP आहे ना, इथं काय निघेल बघा, आधी Q येईल आणि नंतर झाला O. ठीक आहे? आणि राहिलेला कोण आहे आता P. तो P कुठेही मांडा, इथं मांडा, फक्त एक आड एक दाखवायचे. इथं मांडा, इथं मांडा, इथं मांडा, किंवा सॉरी P नाही, P ऑलरेडी मांडलाय आपण. राहिला काय बघायचं आपल्याला, फक्त MNOPQ आणि काय दिसते तुम्हाला इकडं, L दिसतो. L हा L इथं मांडा. ठीक आहे ना? आपल्याला विचारलं काय त्यांनी, तर M हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल. कसं असतं बघा, एक आड एक म्हणजे P च्या विरुद्ध, बघा P च्या विरुद्ध काय असेल, इकडं O असेल, इथं M च्या विरुद्ध Q असेल आणि N च्या विरुद्ध L असेल. आपल्याला विचारलं काय, M च्या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला काय असेल बघा, Q असेल. Q म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, या प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत. त्यानंतर P आणि Q हे 2 निष्कर्ष आहेत. तुम्हाला दोन्ही विधाने खरी मानावयाची आहेत आणि त्यापासून कोणता किंवा कोणते निष्कर्ष निश्चितपणे काढता येतील हे ठरवायचे आहे. तुमचे उत्तर पुढील प्रमाणे एका पर्यायाद्वारे दर्शवायचे आहे. ठीक आहे? आता विधाने काय दिलेत बघा, सर्व आहेत आणि निष्कर्ष पण कसे आहेत बघा, आहेत. याचा अर्थ काय बघा, तर बघा आता निष्कर्ष बघा, विधानं जर आपली होकारार्थी दिलेली असतील ना, तर होकारार्थी याच्यावरून आपण बघा, निष्कर्षामध्ये तुम्हाला होकारार्थी विचारते, त्यामुळे एवढी एक डायग्राम पुरेशी आहे. कशी लक्षात घ्या, विधान काय म्हटले, सर्व लिपिक आधुनिक आहेत. बघा सर्व लिपिक हे कोण आहेत, तर आधुनिक आहेत. आणि परत काय म्हटले बघा, काही पुरुष लिपिक आहेत. बघा लिपिकांमधले काही पुरुष, काय म्हटले बघा, काही पुरुष. हा पाठ बघितला पण, तर काही पुरुष काय आहेत, लिपिक आहेत. ही झाली मेन डायग्राम. त्याला आपण स्टँडर्ड डायग्राम म्हणतो. आणि स्टँडर्ड डायग्राम वरून आपण फक्त बघा, लक्षात घ्या, होकारार्थी निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे होकारार्थी जर निष्कर्ष दिलेले असतील ना, तर आपल्याला पॉसिबिलिटीची किंवा शक्यता डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. पहिले निष्कर्ष काय म्हटले बघा, सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत. बघा सर्वच्या सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत का, नाही. आधुनिक व्यक्तींमधले काही व्यक्ती काय तर पुरुष आहेत. तर पहिलं काय झालं, चूक झालं. आणि दुसरं काय दिलं बघा, काही पुरुष आधुनिक आहेत. बघा पुरुषांमधले काही पुरुष आधुनिक आहेत का, बघा हा जो पार्ट आहे एवढा सगळा, तो काय आहे बघा, आधुनिकचा. म्हणजे पुरुषांमधले काही पुरुष आधुनिक आहेत का, तर आहेत. म्हणजे Q बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, फक्त Q हा निष्कर्ष निघतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता टॅब्युलेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन म्हणजे टेबल दिलेला आहे तुम्हाला. काय दिसते बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांची एका दिवसाची मजुरी खाली दिलेली आहे. ठीक आहे? 4 गावं दिलेत. A गावामध्ये एका दिवसाला 185 रुपये मजुरी आहे. B मध्ये 125, C मध्ये 93 आणि D मध्ये 87 रुपये मजुरी मिळते. बरं काय दिले बघा, आशिष हा A गावामध्ये 105 दिवस काम करतो. A गावामध्ये आशिष काय दिलेले बघा, आशिष हा काय दिले बघा, 105 दिवस काम करतो. कुठं, तर A गावामध्ये. आणि रेणू ही C गावामध्ये 180 दिवस काम करते. इथं C गावामध्ये कोण काम करते बघा, रेणू. किती दिवस, तर 180 दिवस. आता काय म्हटले, तर कोण जास्त आणि किती कमावतो. बरं ठीक आहे, मग आता काय काढा डायरेक्ट. आशिषने किती दिवस काम केलं बघा, आशिषने 105 दिवस काम केले, 185 रुपये हाजरीवरती. काय निघेल बघा, 185 गुणिले 105 करा, किती निघते बघा, 5 5 25, 85 40 आणि 2 42, 5 1 5 आणि 4 9, शून्य आले बघा. चला शून्य द्या. आणि आता 1 ने बघा, 1 गुणिले 5 5 आले, 1 गुणिले 8 8, 1 गुणिले 1 1, म्हणजे 5 0 5 2 0 2, 9 5 14, हात चाला 1, 8 आणि 1 9 आणि इकडे आला 1. 19,425 रुपये कोणी कमवले, तर आशिषने कमवले. रेणू किती कमवते बघा, रेणू किती कमवते, तर 180 दिवस आणि 93 रुपये. 93 गुणिले 180 करा, 93 गुणिले 180 गुणिले, शून्य बाजूला ठेवा, 93 ने गुणा, किती निघते बघा,
3 8 24, परत 3 1 3 आणि 2 5, इथं 0 आला बघा, 9 8 72, परत 9 1 9 7 16, किती निघते बघा, 4 0 4, 5 आणि 2 7, आणि इकडं काय आलं 1674. बघा मग आता, आणि हा 180चा 0 इथं मांडून टाका, 16,740. रेणूने कमवले 16,740, आशिषने कमवले 19,425. दोन्हीतला गॅप किती निघते बघा, 19,425. 19,425 वजा 16,740, 16,740 किती निघते बघा, 5तनं 0 गेले 5 राहिले, परत 12तनं 4 गेले 8 राहिले, परत 13तनं 7 गेले 6 राहिले, 8तनं 6 गेले 2 राहिले. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय, 2,625 रुपये कोण जास्त कमवणार आहे, तर इकडे आशिष जास्त कमवणार आहे, बरोबर आहे का. बघा, अरे हा जास्त आहे हा कमी आहे, काय दिसते बघा, आशिष रेणूपेक्षा 2,685 रुपये जास्त कमवतो. मग उत्तर काय निघेल, आपला ऑप्शन नंबर पहिला निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, आदित्य 2021च्या पहिल्या दिवशी 1 रुपये, दुसऱ्या दिवशी 3 रुपये आणि तिसऱ्या दिवशी 5 रुपये बचत करतो व असेच पुढे सुरू ठेवतो. त्या वर्षातील त्याच्या बचतीची एकूण रक्कम शोधा. बघा, साल कुठले, 2021 आहे. 2021 मध्ये किती दिवस असतात, तर 365 दिवस असतात, बरोबर आहे का. कारण की लीप पोर्शन आहे, ते ऑर्डिनरी सामान्य वर्ष आहे, बरोबर आहे का. बघा मग 365 दिवस आहेत. आता मला सांगा, 1 जानेवारीला तो काय करतोय बघा, 1 रुपये. मग थोडक्यात पहिल्या दिवशी त्यांनी 1 रुपये, दुसऱ्या दिवशी काय म्हटले बघा, तर 3 रुपये, तिसऱ्या दिवशी काय म्हटले बघा, तर 5 रुपये. असे एकूण किती आहेत बघा, 365 दिवस आहेत. मग 365 दिवशी त्याने किती रुपये साठवेल बघा. मग काय होईल बघा, याच्यामध्ये 1 ची दुप्पट किती झाली, 2, 2 वजा 1 1, 2 ची दुप्पट झाली 4, 4 वजा 1 3, 3 ची दुप्पट झाली 6, 6 वजा 1 5, याप्रमाणे बघा. चौथ्या दिवशी तो किती कमवले बघा, 5 आणि 2 7, बघा 4 ची दुप्पट झाली 8, 8 वजा 1 7. मग इथं काय निघेल बघा, 365 ची दुप्पट किती झाली बघा, 365 गुणिले 2 जर केला आपण, तर काय बे 5 10, बेसक 12 आणि 1 13, बेत्रिक 6 आणि 1 7, म्हणजे 730. 730 मधनं वजा 1 केलं किती निघते बघा, 729 येते. मग 365व्या दिवशी त्याने किती कमवणार आहे, सेव्ह करणार आहे 729. ठीक आहे बघा, पहिल्या दिवशी त्यांनी 1 रुपये सेव्हिंग केले आणि 365व्या दिवशी 729 रुपये सेव्हिंग केली, बरोबर आहे का. बरं, आता ह्याचं ऍव्हरेज कसं काढायचं असतं लक्षात घ्या. समजा आता इथं बघा 1 3 5 असं लिहिलं आपण, ठीक आहे बघा, पहिल्या दिवशी 1 रुपये, दुसऱ्या दिवशी 3 रुपये, तिसऱ्या दिवशी 5 रुपये. बघा लक्षात घ्या, इथे जर आपण बघा, आता संख्या कशी आहेत बघा, 365 दिवस, 366 दिवस आहेत का नाही, विषम संख्येमध्ये दिवस आहेत, बरोबर आहे का. म्हणजे काय निघेल बघा, इथं जर तुम्ही बघितलं बघा, हे 1 आणि हे 5, पहिला दिवस आणि शेवटच्या दिवसाची जर बेरीज केली आपण, काय निघते बघा, 5 आणि 1 झाले 6, आणि 6 भागले त्यांचं ऍव्हरेज जर काढलं तर किती निघते, 3 निघते. आणि बरोबर इथं पण ऍव्हरेज काय निघते बघा, 3 आहे, मधली संख्या पण 3च आहे, बरोबर आहे का नाही. याचा अर्थ काय बघा, बघा मग किती झाले, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, बरोबर आहे का, 9 रुपये झाले. आणि ऍव्हरेज किती निघाले आपलं, 3 निघाले. 3 त्रिक पण काय, ते 9च येते. याचा अर्थ काय येतं, पहिली संख्या झाली 1 रुपये, दुसरी संख्या, शेवटची संख्या झाली किती, 729. बघा, शेवटच्या दिवशी त्यांनी 729 रुपये कमवले. एकूण 2 दिवसामध्ये सेव्हिंग किती आहे त्याची, तर 730 रुपये, बरोबर आहे का. 730 कधी आहे, तर पहिल्या म्हणजे ह्या एका दिवसाची आणि ह्या एका दिवसाची मिळून किती आहे, 729 आहे. मग दोन्हीचं ऍव्हरेज किती निघेल बघा, भागले जर 2 केलं तर काय निघेल इकडं, भागले 2 केलं तर किती निघतं इकडं बघा, बेत्रिक 6 1 7, बेसक्क 12 आणि 1 13, बे 5 10, 365. बघा मग प्रत्येक दिवसाचं सरासरी ऍव्हरेज सेव्हिंग किती आहे त्याची, तर 365 दिवस आहे, 365 रुपये. एकूण किती दिवस सेव्हिंग केली, तर 365 दिवस सेव्हिंग केली. बघा मग 365 दिवस त्यांनी सेव्हिंग केली किती, तर प्रत्येक दिवशी 365 रुपये सरासरी ऍव्हरेज. मग किती निघतात बघा, 5 5 25, 5 सक्क 30 आणि 2 किती झाले 32, बघा 5 त्रिक 15 आणि 3 किती झाले 18, इथं 0 आलं बघा, 6 पंचे 30, बघा परत 6 6 36, बरोबर आहे का, 6 पंचे 30, 0 आला 3 आला हातचा, बघा 6 6 36, 36 आणि 3 किती झाले 39, त्यामुळे परत 3 हातचा आला, आणि परत 6 त्रिक 18, 18 आणि 3 किती झाले बघा 21. चला आता 3 ने गुणा, इथे 2 शून्य आहे बघा, 3 5 15, परत 3 सख्ख 18 आणि 1 19, हातचा इथं एकच आला, परत परत 3 त्रिक 9 आणि 1 10, इथं मांडा आणि बेरीज करा, किती निघते बघा इकडं, इथं आले 5, परत इथं आले 2, परत 9 8 17, 17 आणि 5 झाले 22, हातचा आला 2, परत 9 2 11, 11 12 13, हातचा आला 1 2 आणि 1 3, आणि परत 1, म्हणजे ते 1,33,225. बघा 1,33,225 कुठे निघते बघा, 1,33,225 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला,
फॉर्म्युला बिर्म्युला काय पाठ करत गरज नसते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला खरे खोटे चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, देशभक्त बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 2 वाक्यात देतात. त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते व दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते. बेटावर भटकणारा नानू 3 रहिवाशांना भेटला तेव्हा त्याने त्यांना त्यांच्या प्रादेशिक अन्न पदार्थाबद्दल विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढील प्रमाणे होती. तर बघा आता उत्तर कसं काढायचं असतं बघा. तुम्हाला ह्याच्यात कंडिशन काय दिली, 3 व्यक्ती आहेत, प्रत्येक जण 2 वाक्यामध्ये उत्तर देते आणि त्यातलं एक वाक्य नेहमी खरं आणि एक वाक्य नेहमी खोटं असतं. तर बघा ज्यावेळेस एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं असतं ना, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त 2 कंडिशन मध्ये उत्तर निघतं. कसं, जर पहिल्या कंडिशन मध्ये जर उत्तर नाही निघालं तर फक्त दुसरी कंडिशन वापरायची, उत्तर निघून गेलं. पहिल्यांदा काय केलं आपण बघा, अणू आहे ना, अणूचं पहिलं वाक्य आपण बरोबर पकडलं आणि दुसरं वाक्य आपण चूक पकडलं. कारण की प्रत्येकाचं एक वाक्य खरं एक वाक्य चूक आहे. मग मला सांगा ह्याच्यावरनं प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर एक वाक्य चूक आलं की आपलं बरोबर उत्तर निघून जातं. ठीक आहे बघा, काय दिसतंय आता बघा. अणू काय म्हटली, अणूला प्रश्न विचारला तुमचं प्रादेशिक अन्न पदार्थ कुठला, मग अणूने उत्तर काय दिलं, किंवा डाळ खिचडी, आणि हे आपण बरोबर पकडलं. आणि पुढचं वाक्य त्यांनी चुकीचं काय वापरलं, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत, आणि हे काय चुकीचे. ठीक आहे बघा. चला आता कणूला विचारलं, कणू काय म्हटले बघा, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत. नाहीत बघा, आहेतला जर चूक असेल तर नाहीत काय बरोबर येईल. हा, आणि ते काय असते बघा, मग आता सांग, हे जर बरोबर उत्तर आलं तर हे वाक्य काय आलं पाहिजे, चूक आलं पाहिजे बघा. आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे, आणि आताच काय म्हणले आपण बघा, प्रादेशिक अन्न कुठलं पकडले आपण, डाळ खिचडी. कारण की बरोबर डाळ खिचडी जर बरोबर असेल ना, तर अन्न वडापाव काय चुकेल. ठीक आहे बघा, बघा एक बरोबर आलं, एक चूक, एक बरोबर आलं, एक चूक आलं. ठीक आहे, प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला, प्रादेशिक अन्न पदार्थाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी बाकीचे उत्तर दिलेले. ठीक आहे बघा. बरं आता परत म्हणू काय म्हणते बघा, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. सर्जनशील आहेतला आपण चुकीचं पकडले त्यामुळे हे काय चुकेल. आणि पुढचं वाक्य काय बघा, आमचे प्रादेशिक अन्न डाळ भात आहे. आपण बघा प्रादेशिक अन्न कुठलं पकडले, डाळ खिचडी पकडलेले, आणि इथे काय म्हटले, डाळ भात. बघा डाळ भात वेगळा, डाळ खिचडी वेगळी. मग मला सांगा, इथं जर डाळ भात खिचडी जर बरोबर असेल तर डाळ भात काय येईल बघा, चुकेल. आपल्याला कंडिशन काय सांगितली, प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर असेल, एक वाक्य चूक असेल. बरोबर चूक, इथं दोन्ही वाक्य चुकी आहेत, त्यामुळे ही कंडिशन फॉलो होत नाही. मग काय करायचं, फक्त उलट करायचं. काय, आता हे वाक्य बरोबर पकडले ना, हे वाक्य चूक पकडा, हे वाक्य चूक पकडलं, आणि हे वाक्य बरोबर पकडा. काय निघेल पहा इथं, चला हे वाक्य आपण चूक पकडलं आणि हे वाक्य बरोबर पकडलं. चला, तुमचं प्रादेशिक अन्न कुठलं विचारलं तर आपण पहिलं अणू काय म्हणले, डाळ खिचडी, आणि ते चुकीचे. आणि पुढचं वाक्य काय बघा, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत, हे आपण बरोबर पकडलं. ठीक आहे बघा. चला कणू काय म्हणतोय बघा, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत. सर्जनशील आहेत जर बरोबर असेल तर सर्जनशील नाहीत हे काय ते चूक येते. आणि पुढचं वाक्य काय ते बघा, आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे, हे वाक्य आपलं बरोबर आलं पाहिजे. कारण की हे वाक्य बरोबर आहे की वाक्य चूक आहे, बरोबर आहे का. चला, आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे. चला पुढे काय दिसते बघा, म्हणू काय म्हणते, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत, आणि सर्जनशील आहेतला आपण बरोबर पकडले त्यामुळे आहेतला इथं बरोबर येईल. आणि बघा इथं म्हणू काय म्हणते परत, आमचे प्रादेशिक अन्न डाळ भात आहे, आणि आताच काय केलं आपण, आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे, ह्याला जर आपण बरोबर पकडलं असेल तर आमचे प्रादेशिक अन्न डाळ भात हे काय ते चुकीचे येते. काय निघते बघा, एक वाक्य चूक बरोबर, चूक बरोबर, परत चूक बरोबर, एक वाक्य बरोबर एक वाक्य चूक आलं, सगळे कंडिशन फॉलो झाले. विचारलं का त्यांनी प्रश्न आपल्याला बघा, तर देशभक्ताचे प्रादेशिक अन्न निवडा. मग कुठले बघा प्रादेशिक अन्न, तर आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे, आणि हे आपण बरोबर पकडले. मग उत्तर काय निघालं आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पुढील डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पुढील पारदर्शक कागद अभ्यास आणि त्याची उचित एक आयताकार देणारी घडी निवडा. बघा इथं काय करायचं बघा, तिथं चंद्र दिसतोय तुम्हाला, चंद्राची पाठीमागची साईड कुठे बघा, एका कोपऱ्याला दिसते, बरोबर आहे. कोपऱ्यामध्ये एक पाठीमागची साईड आहे तिची. बघा मग चंद्राची पाठीमागची साईड कोपऱ्याला आहे, चंद्राची पाठीमागची साईड कोपऱ्याला आहे. तिथं चंद्राची पाठीमागची साईड कोपऱ्याला आहे का नाही, हा काय झाला, कॅन्सल झाला. 4 नंबरचा बघा, हा पण काय झाला, कॅन्सल झाला. राहिलं काय, 1 आणि 2. कारण काय केले, पारदर्शक कागद आहे, घड्या घालत घालत आपण तो काय केलाय आणि मांडलाय कसा आडवा. ठीक आहे बघा, लय डोकं लावायचं नाही. चंद्रावरनं झालं, 2 पर्याय कॅन्सल झाले. आता बघा बघा, हा जो आकार दिसतोय तुम्हाला बघा, डायमंड आकारचा. डायमंड काय दिसतंय बघा तुम्हाला, डायमंडचा जो टोक आहे तो कुठे गेला बघा, कोपऱ्याला गेलेला आहे. डायग्राम तुम्ही कशी जरी मांडली तर त्या डायमंडचा जो टोक आहे ना, तो एका कोपऱ्याला असणारच आहे. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, डायमंडचा टोक कोपऱ्याला दिसतोय, आणि त्या डायमंडचा टोक कुठला तर कोपऱ्याला आहे का, एक इथं मध्ये गेला आणि एक ह्या साईडला गेलाय. त्यामुळे हे काय झालं, कॅन्सल. म्हणजे उत्तर काय ते बरोबर आपला ऑप्शन नंबर पहिला निघतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कशावरती चॅप्टर बघा, लाईन चार्ट वरचा चॅप्टर आहे आपलं. ठीक आहे बघा, डाटा इंटरप्रिटेशन वरचा बघा. त्याला काय दिसते बघा, सोबतचे चित्र 2 भांड्यांचा उभा छेद दाखवते.
खालचे छिद्र द्रव ठेवण्यासाठी वापरतात. वरच्या भांड्यातील द्रव स्थिर गतीने खालच्या भांड्यात ते मानेचा तळ भरेपर्यंत गळतो. मानेचा तळ म्हणजेच काय इथपर्यंत मानेचा तळ भरेपर्यंत गळतो. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर पुन्हा वरच्या भांड्यातून खालचे भांडे पूर्ण भरेपर्यंत त्याचे स्थिर गतीने द्रव गळतो. थोडक्यात काय बघा, ह्या भांड्यामध्ये आपण काय केले, समजा पाणी टाकले, ठीक आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकले ते काय ते बघा, इथं छिद्र आहे, या छिद्रातनं ते काय होते बघा, भरत भरत जाते. हे भरत 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 इथपर्यंत येते, इथपर्यंत गेले काय थांबते, थोडं वेळ थांबल्यानंतर परत काय होते, परत भरायला चालू करते आणि हे सगळं भरून टाकते इथपर्यंत. ठीक आहे बघा. बरं काय दिले बघा, या प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या 4 मुलांनी खालच्या भांड्यातील द्रवाची खोली व त्याला लागलेला वेळ यांच्या संबंधातील बदलाची पुढे दाखवलेली आलेखीय प्रतिरूपणे स्वतंत्रपणे तयार केली आहेत. निरीक्षणाच्या सर्वात जवळ असणारा आलेख पुढील पर्यायातून निवडा. बघा आता ह्याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, उभा आलेख कशासाठी खोलीचा आहे आणि खालचा आलेख कसा आहे बघा, वेळेचा आहे. ठीक आहे बघा. आता कसं निघतं बघा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता मला सांगा, सुरुवातीला जर मी हे बघा, आता हे जर अंतर मी एवढं भरायला सुरुवात केली, तर बघा आता जाडी मी एवढी इथं पण एवढी ठेवली आणि इथं पण परत मी एवढी जाडी ठेवली. ठीक आहे बघा, ही जाडी मी एवढी ठेवली. जाडी तर दोन्हीकडे जाडी सारखीच आहे, बरोबर आहे का. पण मला सांगा, इथं अंतर जास्त आहे, इथं अंतर काय आहे बघा, कमी, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, इथं जेवढा वेळ बघा, ही एवढी जाडी, ही एवढी खोली भरताना काय होईल बघा, वेळ जास्त जाईल आणि खोली कमी होईल. म्हणजे खोली कमी भरली जाणार आहे पण वेळ जास्त लागणार आहे, बरोबर आहे का नाही. आणि इथं जसं जसं वर जाईल आपण तसंच काय होईल बघा, तसंच काय होणार आहे बघा. समजा बघा, हा एक कप्पा केला, परत आपण हा एक एवढाच कप्पा केला, परत समजा आपण बघा इथं हा एक कप्पा केला आणि परत आपण इथं हा एक कप्पा केला. ठीक आहे, याप्रमाणे आपण भरत गेलो. ठीक आहे, परत हा एक कप्पा केला, परत इथं हा एक, म्हणजे बघा समजण्यासाठी लक्षात घ्या. आता काय होईल बघा, एवढं बघा सगळ्यांची समजा 1-1 सेंटीमीटर लांबी आहे समजा आपण, बघा लक्षात घ्या. आता ह्याला जर समजा मला सांगा, इथं जर समजा 10 मिनिटं लागत असतील, तर मला सांगा हे भरायला किती वेळ लागेल, थोडा वेळ कमी लागेल, कारण की काय लांबी कमी, इथं 8च मिनिटं लागतील, इथं परत 6च मिनिटं लागतील, इथं परत 4 मिनिटं लागतील, इथं 2 मिनिटं लागेल, याप्रमाणे थोडक्यामध्ये इथं 1 मिनिटं लागेल. थोडक्यात काय बघा, की थोडक्यात काय, जसं जसं आपण काय होईल बघा, सुरुवातीला लांबी बघा, सुरुवातीला वेळ जास्त लागणार आहे, हे 10 मिनिटं असं पकडू आपण, सुरुवातीला वेळ जास्त लागणार आहे आणि खोली कमी जाणार आहे. मग इथं बघा ते अंतर कुठे निघेल बघा, तर आलेख कसा निघतो बघा, सुरुवातीला सुरुवातीला काय वेळ जास्त लागणार आहे आणि खोली मात्र थोडीच पुढे सरकणार आहे बघा. मग ते आलेख कसा असतो बघा, सुरुवातीला बघा जास्त आपण कुठं वेळेकडे पुढे सरकलो पाहिजे, वेळेकडे आपण जास्त पुढे सरकलोय, पण वरती बघा खोली कुठे ह्या साईडला दिसते, खोली कमीच भरली गेली, बरोबर आहे का. थोडक्यात काय, मग हा आलेख जो असतो लक्षात घ्या, आलेख कसा असतो बघा, इथं वेळ आहे, मग काय होतं बघा लक्षात घ्या, इथून काय केलं आपण, वेळेकडे आपण जास्त सरकतोय पुढं आणि खोली मात्र काय ते बघा थोडी थोडी वर सरकते याप्रमाणे अशी. आणि वेळ तर थांबत नाही कोणासाठी, वेळेकडे तर थोडं थोडं पुढे जावंच लागणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे बघा हा पुढे जरी गेला ना तर हा सरळ कधी होत नाही, असं सरळ का, कारण की वेळ थांबत नाही कोणासाठी, वेळ पुढे पुढे जातच राहणार आहे. ठीक आहे बघा. त्यामुळे आलेख कसा निघेल हा बघा लक्षात घ्या, हा आलेख आहे ना वेळेकडे तर पुढे सरकत जाणार आहे सुरुवातीला, कारण सुरुवातीला काय वेळ जास्त लागणार आहे, खोली कमी भरली जाणार आहे आणि इकडे वरती खोली आहे. मग कसं असतं लक्षात घ्या, इकडं वेळेकडे आपण जास्त जावं थोडक्यात असं, आणि खोली मात्र काय होईल, कमी कमी होत जाईल. ठीक आहे, खोलीकडे आपण हळूहळू जाईल. बरं आता काय होईल बघा, हे भरायला जेवढा वेळ लागला, समजा इथं जास्त वेळ लागला पण अंतर काही झालं थोडंच कमी भरलं गेलं. आता वरचे जर आपण कप्पे भरत गेलो हे, तर काय होईल बघा, वर मात्र वेळ कमी कमी लागत जाईल. इथं 8-10 मिनिट लागले, इथं 8 मिनिट लागतील, इथं 6 मिनिटाच्या 4, 3, 2 याप्रमाणे. मग काय होईल बघा, आता परत काय होईल, वरती खोली फास्ट भरत जाणार आहे, वरची खोली आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त कमी वेळेमध्ये फास्ट भरणार आहे. मग खोलीकडे वर आपण फास्ट पळतोय पण वेळ मात्र कमी कमी लागत जाणार, तो कसा असतो, असा ग्राफ असतो. असा कुठं कुठं दिसतोय बघा तुम्हाला, बघा इथं 1 नंबर मध्ये दिसत नाही आणि 4 नंबर मध्ये दिसत नाही, राहिला काय 3 आणि 2 नंबरचा, ज्याच्यामध्ये बघा हा पहिला इथपर्यंत दिसतोय तुम्हाला. बरं हा कुठपर्यंत येणार आहे बघा, आता हा इथपर्यंत गेला, कुठपर्यंत, इथपर्यंत हा असा ग्राफ जाईल, हा आणि हा असा गेला. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, एक सरळ रेष, इथे एक स्टॉप झाली आणि इथं उभी मानलेली त्यांनी, त्यातला कुठला असेल बघा, इथं काय म्हटलंय त्यांनी बघा, थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर ना बघा पुन्हा वरच्या भांड्यातून खालचे भांडे पूर्ण भरेपर्यंत. मग थोडक्यात काय, सुरुवातीला भांडं आपण भरलं या टोकापर्यंत, आता थोडा विश्रांती घेतली आपण. ठीक आहे बघा, विश्रांती घेतल्यानंतर ना वेळ थांबणार आहे का कोणासाठी, वेळ थांबणार नाही. वेळ हा वेळ वेळ जो आहे ना, आता खाली वेळ आहे, वेळ हा पुढे पुढे जातच राहणार आहे. खोली आपण भरत नाही, खोली स्थिर झाली,
खोली भरली का आपण नाही, खोलीकडे गेलो का आपण वर नाही, पण वेळ मात्र वाढत गेलेला पुढे. त्यामुळे ते कुठे गेले इथं. आणि परत बघा आता हे जे अंतर दिसतंय तुम्हाला हे इथून एवढं अंतर काय सेमच आहे बरोबर. हे चौकोन दिसतोय तुम्हाला बरोबर आहे का. ह्या चौकोनामध्ये कसं असतं बघा, निम्म अंतर भरायला जर समजा 2 मिनिट लागले तर वरचं पण अंतर भरायला 2च मिनिट लागतो. चौकोनामध्ये जर बघा हा जर आपण असा रेष मारला तर हा आलेख असं दिसतो बघा तुम्हाला. त्याच्यामुळे पुढे काय केले बघा, इथं बघा इथं काय केले परत, हे जे अंतर दिसते तुम्हाला दोन्हीकडे सारखं दाखवले, फक्त मधल्या ह्याच्यावर आपलं उत्तर निघाले. कुठला ऑप्शन नंबर 3 गेला, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि इथं काय होतं बघा लक्षात घ्या, थोडं बघा आपलं वेळ पण पुढे जाणार आहे आणि खोली पण आपली वरवर एकाच लेवलने काय होणार आहे पुढे जाणार आहे. त्यामुळे उत्तर काय आपलं ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. म्हणजे इथून बघा इथपर्यंत जर आपण समजा एवढी खोली भरली 1 मिनिट लागला, तर इथं पण वरती 1 मिनिट, थोडक्यात हा ग्राफ असा जातो असं. तो उत्तर काय निघेल आपलं इथं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बरं, आता हा जो प्रश्न आहे ना तो एक्झाम मध्ये हा प्रश्न स्किप करण्याच्या लायकीचा प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. पण तरी पण सॉल्व्ह कसा करते सांगून देतो बघा. काय दिले, सोनूने मागच्या आठवड्यात खर्च केलेल्या हात खर्चातील रकमेची स्वतःच्या संगणकावर नोंद केली. अपघाताने तिचे विदा एकत्र झाली आणि आता ती बाजूच्या सारणीत दाखवल्याप्रमाणे दिसते आहे. ठीक आहे बघा. मग समजा रविवारी तिने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार याच्यामध्ये तिने रक्कम काय केली, खर्च केलेली आहे. पण काय झाले त्याकडनं ती 4 शीट मागे पुढे झाली. ठीक आहे. मग थोडक्यात आता 52 रुपये आहे, पण ते रविवारसाठी सोमवारसाठी का मंगळवारसाठी का बुधवारसाठी ते कन्फर्म माहित नाही, वर खाली किमती झालेत. ठीक आहे. पण तिला एवढं मात्र नक्की काय माहिती बघा, की त्यातील बघा त्यातील दिवसासमोर किंवा सर्व दिवसांसमोर लिहिलेली रक्कम बरोबर आहे असेल असे नाही. सोमवार व मंगळवारची एकूण रक्कम रविवार व बुधवारच्या एकूण रकमेपेक्षा जास्त होती. बघा सोमवार काय म्हटले बघा, सोमवार व मंगळवार, सोमवार अधिक मंगळवारची जी एकूण रक्कम आहे ती काय म्हटले बघा, रविवार व बुधवारच्या एकूण रकमेपेक्षा जास्त आहे. बघा ही जास्त आहे कुणापेक्षा, तर रविवार आणि बुधवार. मग इथं आपण बुधवार लिहू आणि अधिक रविवार करा. ठीक आहे बघा. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिसते बघा. हा हे तिला आठवते आहे बघा, रविवार आणि मंगळवारची एकूण रक्कम. पहा रविवार आणि मंगळवारची एकूण रक्कम काय म्हटले बघा, एकूण रक्कम सोमवार व बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त असल्याचेही तिला आठवते. सोमवार व बुधवार, सोमवारच्या जागेला सोमवार लिहा, सोमवार प्लस इथं बुधवार लिहा, बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे. म्हणजे सुरुवातीला काय तिला आठवते बघा, सोमवार आणि मंगळवारची जी एकूण रक्कम आहे ती बुधवार आणि रविवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे. आणि परत काय बघा, सोमवार आणि बुधवारची जी रक्कम आहे ती मंगळवार आणि रविवारच्या रकमेपेक्षा कमी आहे. एवढं मात्र तिला आठवते. बघा आता दिलेल्या माहितीच्या संदर्भात एकमेव चुकीचे विधान निवडा. बरं तुम्हाला ह्याच्यावरून काय कळते बघा, सोमवारच्या जागेला सोमवार आहे, रविवारच्या जागेला रविवार आहे. फक्त काय झाले बघा, मंगळवारच्या जागेला बुधवार आला आणि बुधवारच्या जागेला मंगळवार गेला, काय ते बघा पारड बदलते. काय होते बघा लक्षात घ्या, रविवार बरोबर जर बुधवार असेल ना तर त्या दोघांची व्हॅल्यू कमी आहे. बरोबर आहे का. आणि रविवारने काय केलं, बुधवारला बाजूला काढलं आणि त्या जागेला मंगळवार घेतला तर त्यांची व्हॅल्यू काहीतरी वाढली. याच्यावरून काय कळते बघा, मंगळवार हा बुधवारपेक्षा जास्त अमाऊंट असणार आहे. म्हणजे मंगळवार हा मोठा आहे कुणापेक्षा, बुधवारपेक्षा. एवढं मात्र फिक्स झालं. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, एवढं तर फिक्स झालं आपण. ठीक आहे. आता ह्याच्यावर ना बघा एकच निष्कर्ष काय, तर मंगळवारची रक्कम ही बुधवारपेक्षा जास्त, हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर बघा इथं मंगळवार आणि बुधवारचं रिलेशन कुठे दिसतंय तुम्हाला, मंगळवार आणि बुधवार. बघा मंगळवारची रक्कम बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे का, तर आहे बघा. मंगळवारची रक्कम बुधवारपेक्षा जास्त आहे का, तर जास्त. हे 100% बरोबर आहे. पण इथं काय म्हटलं आपल्याला, दिलेल्या माहितीच्या संदर्भात एकमेव चुकीचे विधान निवडा. कन्फर्म जर उत्तर असताना एकच बरोबर, तर आपण याला बाकी काहीच बघायची गरज नसते. ह्याच्यावरून आपण फक्त एवढं 3 नंबरला टिक मार्क केला असतं, बरोबर उत्तर लिहून टाकलं असतं. पण आपल्याला काय म्हटले त्यांनी, चुकीचं विधान निवडा. याचा अर्थ काय आहे, तर ह्याच्यामध्ये आणखी 2 विधानं बरोबर निघतील. पण तसं जर बघा गेलं आपण निष्कर्षामध्ये कसं असतं, 100% बरोबर असतो तो असतो निष्कर्ष. याचा अर्थ काय बघा, ह्याच्यामध्ये इतर जे 2 पर्याय त्यांनी बरोबर दिलेत ते कुठले दिलेत बघा, जे शक्यतामध्ये बरोबर येतात, पॉसिबिलिटीमध्ये बरोबर येतात ते त्यांनी बरोबर पकडलेले आहेत. ठीक आहे. आणि एक मात्र बघ कसं असतं बघा, एक 100% बरोबर असतो, एक 100% चुकीचा असतो. आणि जे काय पर्याय आहेत ना ते बाकी 2 ते शक्यतामध्ये बरोबर येऊ शकतात. ठीक आहे. बरं आता काय दिसतंय याच्यामध्ये बघा. बरं आता इथं जर बघितलं आपण बघा, 52 जर बघितलं बघा, दोघांची बेरीज करायला आपल्याला, बरोबर आहे का नाही. 2 संख्यांची जर बेरीज केली आपण बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम कुठली, 52. 52 ची बेरीज जर आपण 41 बरोबर केली तर काय ते बघा, 85, 90, 93 येते. ठीक आहे. ह्या दोघांची रक्कम जर बघितलं आपण तर 25 आणि 18 पेक्षा जास्त एकत्र आहे. ठीक आहे. समजा 52 अधिक 25 केला आपण तर किती निघते बघा, 50, 60, 70 आणि 77 निघते. तर त्याची 77 ही जी रक्कम आहे
ती बघा 41 आणि 18 पेक्षा जास्त आहे का तर जास्त आहे. 41 आणि 18 किती झाले 40, 50, 59 झाले. बरं परत 52 बरोबर आपण 18 ऍड केलं तर 50, 60 आणि 8 आणि 2 70 येते. 70 आलं. मग 41 आणि 25 किती झाले बघा 40, 50, 66. मग थोडक्यात काय 52 बरोबर तुम्ही कुठल्या जरी रकमेची जर ऍडिशन केली तर ती काय होते जास्त होते. याचा अर्थ बघा तिथं सोमवार आणि रविवार स्थिर आहेत का नाही मग आपल्याला 52 जो आहे ना तो सोमवार आणि रविवारच्या जागेला घेऊन जमणार नाही. समजा मी इथं 52 जर फिक्स मांडला कुठं सोमवारच्या जागेला जरी सोमवारची रक्कम जर आपण 52 पकडली आणि मग मी काय केलं बाकीची सोमवार बरोबर कुठली जर रक्कम पकडली तर मग काय होते बघा ती रक्कम जास्तच निघते. आपल्याला काय करायचंय एकदा हे दोन संख्या जास्त दाखवायचे आणि एकदा ह्या दोन संख्या जास्त दाखवायचे. त्यामुळे 52 जो आहे ना तो आपल्याला स्थिर सोमवार किंवा रविवार जागा टाकून जमत नाही. तो कुठे येईल बघा मंगळवार किंवा बुधवारमध्ये आणि त्यात पण आपल्याला काय फिक्स माहिती आहे बघा मंगळवारची रक्कम जास्त आहे कोणापेक्षा बुधवारपेक्षा. मग इथं 100% काय झालं बघा मंगळवार हा काय निघेल बघा 52 निघेल हे फिक्स आहे. मंगळवार फिक्स झाला 52 पण इतर ज्या रकमा आहेत 41, 25 आणि 18 ह्या तिन्ही रकमा काय येतील बघा कुठेही कुठल्या पण असू शकतात ते आपण फिक्स नाही सांगू शकत. मग मला सांगा ह्या 3 रकमा देण्यासाठी आपल्याला किती वार आहेत बघा तर 3 वार आहेत. ते कुठेही खालीवर असू शकतात. मग 3 फॅक्टोरियल म्हणजे काय झालं बघा 6 उत्तर येते. मग थोडक्यात काय तर 6 प्रकारे मांडणी करता येते याची कसं लक्षात घ्या. बघा इथं सोमवार, मंगळवार, बुधवार आणि रविवार. मंगळवारची रक्कम फिक्स पकडली आपण कुठली 52. ठीक आहे 52 फिक्स पकडली तर बघा लक्षात घ्या आता सोमवारच्या जागेला काय होऊ शकते 41, 25 आणि 18 पैकी कुठली आपण लहानापासून सुरुवात करू बघा 18. इथं आपण 18 पकडलं इकडे बघा हे फिक्स पकडलं 18 इकडे काय निघेल बघा हे 25 असू शकतं आणि हे 41 पण असू शकतं किंवा हे 41 असेल आणि हे 25 असेल. इकडे 52 फिक्स आहे. हे झालं 18. ठीक आहे. समजा सोमवारची रक्कम जर 25 असेल हे 52 तर फिक्सच राहणार आहे. तर बुधवार मात्र बघा इकडे बुधवार 41 असू शकतो आणि इकडे हा 41 असेल तर हा किती निघेल 18 निघेल किंवा हा 18 असेल तर हा 41 निघेल. हे मात्र 52 फिक्स आहे आणि हे झालं 25 फिक्स. बघा परत आता आणखी काय निघेल बघा बघा हे जर 52 हे तर 52 फिक्स आहे. सोमवारची रक्कम 41 पण असू शकते. हे असेल तर मग हे 18 असेल आणि 25 असेल किंवा हे 25 असेल आणि हे 18 असेल. इकडे 41 निघेल हे 52 निघेल. हे एक प्रकारचे एकूण असे 6 प्रकारचे काय निघतात पॉसिबिलिटी निघतात पॉसिबिलिटीज का बघा चेक करून बघा. सोमवारची रक्कम बघा तुम्ही आता सोमवारची रक्कम जर 18 पकडली 18 आणि 52 किती झाले बघा 50, 60, 70 दिसते तुम्हाला. हे 70 आलं. ठीक आहे बघा आणि बुधवार आणि रविवार किती निघते बघा बुधवार आणि रविवार बघा 40 आणि 20 60, 60 आणि 6 66. त्यामुळे बघा सोमवार बघा लक्षात घ्या मंगळवारची रक्कम जर तुम्ही 52 पकडली ना तर सगळ्या शक्यता काय होतात बरोबर निघतात का कारण की बघा 52 इथे येऊ शकतं 52 इथे येऊ शकतं आणि 52 इथे पण येऊ शकतं. आणि आताच काय बघितलं आपण मंगळवार जर 52 पकडला ना तर मंगळवार बरोबर कुठली संख्या घ्या तुम्ही ती संख्या जास्तच निघते. मंगळवार इथं मांडला का इथं मांडला काय संख्या ती जास्तच येणार आहे. सगळं काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा ह्या सगळ्या एवढ्या 6 शक्यता निघाल्या. आता चेक करा बघा काय नसते रविवारची रक्कम सोमवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे. बघा रविवारची रक्कम सोमवारपेक्षा जास्त आहे का तर आहे बघा 18 पेक्षा 41 जास्त आहे का आहे. बरं 18 पेक्षा 25 जास्त आहे का आहे. बघा 25 पेक्षा 18 मात्र काय कमी आहे. 25 पेक्षा 41 काय जास्त आहे. 41 पेक्षा 25 काय आहे बघा कमी आहे आणि 41 पेक्षा 18 काय कमी म्हणजे थोडक्यात काय रविवारची रक्कम सोमवारपेक्षा 3 शक्यतांमध्ये जास्त आहे 3 शक्यतांमध्ये कमी. ठीक आहे आणि शक्यतामध्ये बरोबर ते याचा अर्थ काय बघा हे थोडक्यात काय आहे बरोबर पण असू शकतं आणि हे चुकीचं असू शकतं कन्फर्म नाही. ठीक आहे चला परत काय दिसतंय बघा सोमवारची रक्कम मंगळवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे बघा सोमवारची रक्कम मंगळवारपेक्षा जास्त आहे बघा. सोमवारची रक्कम तुम्ही जर सगळीकडे बघितली ना सगळीकडे 52 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ सोमवारची रक्कम मंगळवारपेक्षा कधीच जास्त येऊ शकत नाही. इथे काय म्हटलं सोमवारची रक्कम मंगळवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे त्यामुळे हे काय ते 100% चुकीचे येते. आणि बघा आता 4 नंबर चेक करा बुधवारची रक्कम रविवारच्या रकमेवर 3 नंबर चेक करा बघा मंगळवारची रक्कम बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे. बघा मंगळवारची रक्कम 52 मग बुधवारची रक्कम तुम्ही काही जरी पकडली तर मंगळवारची रक्कम बुधवारपेक्षा जास्त आहे हे 100% बरोबर आहे. 4 नंबर बघा बुधवारची रक्कम रविवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे बघा बुधवारची जी रक्कम आहे ती रविवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे बघा बघा इथं कमी आहे इथं जास्त आहे. बघा बुधवारची रक्कम बघा रविवारच्या तुलनेमध्ये इथं काय दिसते तुम्हाला कमी दिसते इथं जास्त दिसते बघा इथं जास्त आहे इथं कमी आहे. बघा इथं कमी आहे इथं जास्त आहे म्हणजे 3 ह्याच्यामध्ये जास्त आहे 3 ह्याच्यामध्ये कमी आहे म्हणजे जास्त पण येऊ शकते कमी पण येऊ शकते म्हणजे हे बरोबर पण येऊ शकतं आणि चुकीचं पण येऊ शकतं. बघा इथं काय दिसते तुम्हाला 100% बरोबर उत्तर म्हटलं असतं तर काय असतं उत्तर आलं असतं आपलं ऑप्शन नंबर 3.
100% चुकीचं विचारल्यामुळे काय दिसतंय तुम्हाला इकडे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा. कारण की हे 1 आणि 4 नंबरचा ऑप्शन हा शक्यतामध्ये बरोबर निघतो. ठीक आहे. चुकीचे विधान कुठले येते मग ऑप्शन नंबर 2. आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन काय दिले बघा. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 990 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 96 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? बघा हा जर समभुज चौकोन असेल ना तर बघा त्याला 2 कर्ण असतात. बरोबर आहे का? आणि दोन्ही वेगवेगळे असतात. बघा काय दिसते तुम्हाला इकडं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघा काय असतं बघा. कर्ण 1 गुणिले कर्ण 2 डिवाइड बाय 2. 2 कर्ण असतात. बरोबर आहे की नाही? दोन्ही कर्णांचा गुणाकार भागिले 2 करायचे क्षेत्रफळ निघून जाते. पहा मग क्षेत्रफळ आपलं काय दिले बघा 990 चौरस मीटर दिले सेंटीमीटर दिले. बरोबर बघा. एक कर्ण किती दिलाय तुम्हाला 36 सेंटीमीटर. दुसरा किती असेल x असेल डिवाइडेड बाय 2. किती निघते बघा इकडे मग बे के बे इकडे झाले 18 दुनी 36. मग काय ते बघा x जागायला ठेवा. पहा 990 भागिले ह्या 18 बरोबरच्या पलीकडे आले की छेदाला जाते. इज इक्वल टू इकडे झाला x आणि आता भाग झाला बघा 9 एके 9 9 एके 9 परत 9 दुनी 18 परत बे एके बे इथे बघा बे पंचे 10 आणि 11 बे पंचे 10 म्हणजे 55 निघते. x दुसरा कर्ण किती आला 55 सेंटीमीटरचा म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता खालीलपैकी पायथागोरसची त्रिकोटे किती आहेत बघा. आपण हे कुठं बघितले बघा तर डायरेक्शन चॅप्टर मध्ये बघा आपण पायथागोरसचे काय करतो हायपोथेनियस काढतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे उभी बाजू आडवी बाजू आणि ही ह्याला काय म्हणतो आपण हायपोथेनियस. मग ही ए असेल ही बी असेल तर या हायपोथेनियसला आपण सी पकडतो. आणि फॉर्म्युला कसा असतो हायपोथेनियसचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ठीक आहे बघा. मग इथे कसं असतं बघा आपल्याला ट्रिपलेट म्हणतो आपण. ट्रिपलेट जर माहिती असतील ना तर फास्ट उत्तर निघतं बघा. लक्षात घ्या. आता समजा ह्याच्यामध्ये ए 1 पकडला आपण 9 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो सी स्क्वेअर असतो. एक व्हॅल्यू आपण 9चा वर्ग पकडला 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर इकडे 41चा वर्ग येतो तेवढं चेक करायचं बघा काय निघतं इकडे बघा. 9चा वर्ग झाला 81 40चा वर्ग झाला 1600. मग बरोबर काय येते बघा 1681 येते. बरोबर आहे का? 1681 41चा वर्ग आहे का बघा 41 गुणिले 41 करा किती निघते 1 1 1 1 4 4 परत शून्य आला इकडे 4 1 4 आणि 4 चौक 16 मग किती निघते बघा 1 0 1 4 आणि 4 8 इकडे 6 आणि 1 1681 इकडे पण 1681 म्हणजे बघा ट्रिपलेट आहे का म्हणजे पायथागोरसचा त्रिकोट आहे का तर आहे. हे एक आहे. चला इकडे परत 3 4 बघा. आता तुम्हाला जर ट्रिपलेट माहिती असेल ना तर 3 4 चा ट्रिपलेट काय असतो 5 असतो. लक्षात घ्या कसं असतं बघा 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर किती झाले बघा इकडं बरोबर बघा सी स्क्वेअर बघा किती निघते इकडं 3चा वर्ग झाला 9 4चा वर्ग झाला 16 बरोबर सी स्क्वेअर बघा 16 9 किती झाले 25 बरोबर सी स्क्वेअर. मला सांगा 25 कितीचा वर्ग असतो 5चा वर्ग असतो. म्हणजे काय असतं बघा 3 4 नंतर 5 पाहिजे होतं हे काय येत नाही. बघा इथं 8 8 15 आणि 17 8चा वर्ग किती झाला बघा 8चा वर्ग झाला 8 64 अधिक 15चा वर्ग झाला 225 बरोबर आहे का. मग मला सांगा 5 आणि 4 9 आले इकडं 6 आणि 2 8 आले आणि इकडे 2 आले मग 289 हा 17चा वर्ग आहे का तर आहे. त्यामुळे हे पण त्रिकोट निघते आणि इकडे चेक करा बघा 5 12 असेल ना तर 13 त्रिकोट असतं. लक्षात घ्या 5चा वर्ग झाला 25 परत 12चा वर्ग झाला 144 बेरीज करा किती निघते 5 आणि 4 9 2 आणि 4 6 इकडे आला 1 169 हा कितीचा वर्ग असतो तो 13चा वर्ग असतो. त्यामुळं इकडे 5 12 13 पाहिजे त्यामुळे हे काही येत नाही. पायथागोरसचे त्रिकोट किती निघतात बघा 2 1 आणि 2 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे व त्यांचा लसावी 84 आहे तर त्या संख्या कुठल्या बघा. आता एक संख्या आपण गुणोत्तरामध्ये दिली आहे त्यामुळे आपल्याला एक संख्या 3x पकडली आपण दुसरी संख्या आपण 4x पकडली. मग ह्याचा जर लसावी काढायचा असेल तर मसावी किती निघेल बघा x निघेल. बघा इकडे कॉमन 3 निघेल इकडे 4 निघेल. बरोबर आहे का. बघा आता मला सांगा 3 आणि 4 मध्ये कॉमन काय निघते का नाही निघत आहे. मग ह्याचा गुणाकार करून टाका. हा झाला लसावी. मग लसावी किती असेल बघा इकडं x गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे बरोबर 4 तिथं 12 12 गुणिले x 12x झाला. गुणोत्तरामध्ये लसावी झाला 12x आणि संख्येमध्ये किती आहे बघा 84 12x म्हणजे किती झाले 84 मी x ची व्हॅल्यू काय निघेल बघा 84 भागिले 12 बरोबर 12 1 12 12 साठी 84 x ची व्हॅल्यू झाली 7. विचारलंय काय त्यांनी तर त्या संख्या कुठल्या मग संख्या कुठल्या आहेत बघा 3x 3x म्हणजे किती झाले बघा 3 गुणिले 7 बरोबर झाले 7 त्रिके 21 आणि 4 गुणिले 7 म्हणजे 4 7 28 म्हणजे 21 आणि 28 उत्तर येते बघा
ऑप्शन नंबर 2. तर त्या संख्या कुठल्या 21 आणि 28. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा आता. एका व्यक्तीने 4,000 रुपयांचे कर्ज 8 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? बघा आता लक्षात घ्या, 4,000 रुपये आपण काय केले बघा 8 हप्त्यांमध्ये जर भरले आपण, तर सरासरी प्रत्येक हप्ता किती जाते बघा 500 रुपयाचा. बरोबर आहे. 8 8 8 पंचे 40 म्हणजे 500 रुपयाचा एक हप्ता झाला. पण प्रत्येक हप्ता सारखी किमतीचा नाही. प्रत्येक हप्त्यामध्ये 50 रुपयाचा गॅप आहे. मला सांगा 500 रुपये जर आपण मध्ये पकडले, आता ह्याचा काय विषय नाही. ह्याच्या पुढे 4 हप्ते असतील, ह्याच्या पाठीमागे 4 हप्ते असतील, लक्षात घ्या. मग आता दोन्ही हप्त्यांमध्ये 25 रुपयाचा फरक आहे. मग 50 रुपयाचा पुढचा हप्ता 25 रुपयांनी जास्त लिहा. किती येईल इकडे 525 येईल आणि एक हप्ता 25 रुपयांनी कमी करा, 475 येईल. मग किती निघाले बघा. चला 425 च्या पुढे किती झाले बघा, सॉरी 525 च्या पुढे 575 झाले. कारण दोन हप्त्यामध्ये 50 रुपयाचा फरक आहे. बरोबर आहे का. 50 रुपयाने हप्ता काय झाला वाढत गेलेला आहे. 575 इकडे परत 625 येईल, इकडे परत 675 येईल. बघा इकडे परत काय निघेल 475 इकडे झाले 425, 375 आणि 325. बरोबर आहे का. असं का असतं लक्षात घ्या. सरासरी किती आले पाहिजे 500. बघा 675 आणि 325 जर बेरीज केला तर तुम्ही किती निघते बघा 600 आणि 300 900, 75 आणि 25 झाले 100 म्हणजे 1000 रुपये. मग दोन हप्त्यांची बेरीज जर 1000 असेल तर ऍव्हरेज किती झालं 500 झालं. बरोबर आहे का. बरोबर बघा विचारलं काय त्याने आपल्याला, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता. पहिला हप्ता हा 325 रुपयाचा होता. सगळ्यांची बेरीज केली तर बरोबर 4000 रुपये. 325 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. अंडर रूट 3 ची व्हॅल्यू किती आहे. रूट 3 ची व्हॅल्यू किती 1.75 असेल तर खालील समीकरणाची किंमत काढा. आता 192 काय म्हणजे काय ते बघा 3 गुणिले 3 सक 18 आणि 19 3 चुक 12 वजा 1/2 आतमध्ये काय बघा 3 गुणिले 16 त्रिक 48 वजा काय निघेल बघा इकडं 3 गुणिले 25 25 त्रिक 75. बरोबर आहे का. बघा आता 3 ने काय गुणलं कारण रूट 3 ची व्हॅल्यू मला माहिती आहे. बरोबर आहे का. म्हणून मी सगळीकडे रूट 3 ने भाग घालवला, हे केलं 3 ची फोड केली. मला सांगा 64 कितीचा वर्ग आहे 8 चा वर्ग आहे म्हणजे बाहेर निघाले की 8 निघालं. 8 अंडर रूट किती आला इकडे 3 आला वजा चला इकडे 1/2 आणि 16 कितीचा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे. इथं 4 लिहा आतमध्ये काय येईल बघा 3 येईल रूट 3 येईल. बरोबर आहे का. परत वजा 25 कितीचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे 5 बाहेर निघालं आणि रूटच्या आतमध्ये राहिले 3. चला मग काय निघते बघा बे के बे बे दोन्ही 4. बघा मग आता 8 रूट 3 वजा 2 रूट 3 वजा 5 रूट 3. बरोबर आहे का. आता मला सांगा इथे किती 8 रूट 3 वजा वजा 2 रूट 3 वजा 5 रूट 3 म्हणजे किती झाले 5 आणि 2 7 रूट 3 झाले. मग किती येते बघा 8 मधनं 7 गेलं खाली राहिलं 1. थोडक्यात काय 1 रूट 3. रूट 3 ची व्हॅल्यू किती आताच बघितली आपण इथं 1.732 1.732 म्हणजेच काय ते उत्तर आपलं 1.732 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये बघा ही व्हॅल्यू सेम आहे. बरोबर आहे का. मग थोडक्यात काय झालं इकडे ए स्क्वेअर झाला वजा इकडे काय दिसते बघा ही जर बी पकडले आपण तर बी स्क्वेअर झाला डिवाइडेड बाय ए मायनस बी. ए मायनस बी. आता ह्याचा फॉर्म्युला काय असतो बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए मायनस बी आणि ए प्लस बी डिवाइडेड बाय ए मायनस बी. आता मला सांगायला काय होईल ए मायनस बी कॅन्सल होईल राहिला काय ए प्लस बी. मग ए प्लस बी ची व्हॅल्यू काय बघा 0.654 अधिक 0.596 0.596 काय निघालं बघा 6 आणि 4 10 हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 5 15 हातचा आला 1 5 आणि 1 6 आणि 6 झाले 12 इकडे हातचा आला 1 81 म्हणजे 1.250 म्हणजे 1.25 1.25 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता आपण कशावर जाय बघा तर एरिया पेरिमीटरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा आयताच्या लगतच्या भुजांच्या लांबीचे गुणोत्तर 5/3 आहे व त्या आयताचे क्षेत्रफळ 29.4 चौरस सेंटीमीटर आहे. बघा हा झाला आयत. ठीक आहे. आयताची लांबी किती दिली बघा तुम्हाला 5x आहे 5 सेंटीमीटर नाही गुणोत्तरामध्ये दिलेली आहे. रुंदी किती आहे बघा 3x आहे. आणि आपल्याला काय दिसतं बघा आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे का. आयताचे क्षेत्रफळ काय असते लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे बघा आपल्याकडे 5x आहे गुणिले रुंदी किती आहे बघा 3x आहे.
मग क्षेत्रफळ किती झालं बघा 5 त्रिक 15 आणि x गुणिले x काय झाला x स्क्वेअर झाला. बरं आता हे झालं गुणोत्तरामध्ये. ठीक आहे बघा आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ संख्येमध्ये किती आहे तर 29.4 आहे. बरोबर आहे का? 5x स्क्वेअर 15x स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बघा 15x स्क्वेअर 15x स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 29.4 आहे. ठीक आहे बघा. चला आता इथं x स्क्वेअर जागेला ठेवा आणि 15 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा 29.4 छेद काय होईल 15 होईल. आता संख्या पूर्णांकात करून घ्या. वरती एक शून्य वाढवला काय होईल बघा 294, खाली एक शून्य वाढवलं काय होईल 150 होईल. भाग घालवा किती निघते बघा इकडे 4 आणि 2 6 आणि इकडे 9 आहे म्हणजे 3 ने भाग जातोय बघा. ठीक आहे बघा 3 9 27 28 29 परत 3 8 24 बघा 3 5 15. ठीक आहे परत 5 1 5 इकडे किती येते बघा 5 1 5 4 राहिले 5 9 45 3 राहिले 5 सख्ख 30 एक हा मग 19.6 छेद 10 म्हणजे काय झाला 1.96 झाला. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या एक्स स्क्वेअर म्हणजे हा किती झाला 1.96. मला सांगा 196 हा कितीचा वर्ग असतो तर हा 14चा वर्ग असतो. बरोबर आहे का? मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा लक्षात घ्या. आता इथं 196 आहे असं मांडा. बरोबर आहे का? बघा ज्यावेळेस वर्गाच्या ठिकाणी बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे जर 2 घर असतील तर वर्गमुळाच्या ठिकाणी बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर निघतं. म्हणजे इथं बघा x ची व्हॅल्यू किती निघेल बघा मग x ची व्हॅल्यू 196 हा 14चा वर्ग आणि 14 लिहायचं. पहा दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर आहेत वर्गामध्ये तर वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांकाच्या पुढे फक्त एक घर निघतं म्हणजे 1.4. x ची व्हॅल्यू झाली 1.4. विचारलं काय त्यांनी आपल्याला लांबी आणि रुंदी. लांबी किती दिसते बघा मग इथं काय निघेल 5 गुणिले 1.4 14 5 70 फक्त 7 मांडा. बरोबर आहे का नाही 14 5 70 म्हणजे इकडे किती आलं 7.0 म्हणजे 7 आले आणि इकडे किती निघाले बघा 3 गुणिले 14 म्हणजे 1.4 म्हणजे 14 त्रिक 42 4.2 म्हणजे 7 आणि 4.2 लांबी झाली 7 रुंदी झाली 4.2 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा याच्यामध्ये 3x क्यूब मायनस 8x स्क्वेअर प्लस x प्लस 7 या बहुपदीला x मायनस 2 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा आणि उत्तर भाज्य भागाकार व गुणिले भागाकार प्लस बाकी या स्वरूपात लिहा. बरं आता भाज्य तर माहिती आहे आपल्याला काय 3x क्यूब वजा 8x स्क्वेअर अधिक x अधिक 7 हा झाला भाज्य. भाजक म्हणजे कशाने भागतोय आपण x वजा 2 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 ह्याचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता फक्त भागाकार किती येते आणि बाकी किती राहते एवढं चेक करायचे. बघा संख्या कुठली आपली 3x बघा 3x स्क्वेअर क्यूब थांबा 3x क्यूब वजा 8x स्क्वेअर प्लस x प्लस 7 आणि ह्याला भागतोय कशाने आपण तर बघा x वजा 2. ठीक आहे आता मला सांगा इथं 3x क्यूब मधनं 3x क्यूब गेले की 0 येतो. बरोबर आहे का नाही. इथं 3x क्यूब आणायचा असेल तर कशाने ह्याला करावं लागेल बघा x तर एक ऑलरेडी आहे इथं 3x टाका 3x आणि स्क्वेअर बघा 3x स्क्वेअर गुणिले x केलं तर काय होते बघा हा x आणि x स्क्वेअरचं काय होतं x क्यूब होतो म्हणजे काय होतं इकडं 3x क्यूब झाला. ठीक आहे बरं परत या वजा 2 ह्याला कोणा बघा 3 2 6 आणि वजा आहे वजा किती आला बघा 6x स्क्वेअर. चला आता ह्याची वजाबाकी करा किती निघते बघा 3x क्यूब वजा 3x क्यूब इथे किती आलं 0 आलं वजा वजा 8x स्क्वेअर. ठीक आहे आणि वजा वजा 6x स्क्वेअर. मला सांगा वजा वजा काय होतं इथं प्लस होतं म्हणजेच काय वजा 8 मधनं अधिक 6 वजा 8 अधिक 6 काय असते बघा वजा 2 राहते म्हणजे इथं काय निघेल बघा वजा 2x स्क्वेअर. पुढची संख्या आहे असेल अधिक x अधिक 7. ठीक आहे चला आता आपल्याला 2x स्क्वेअर संख्या आणायची इथं म्हणजे इथं काय करावं लागेल बघा आपल्याला x ऑलरेडी आहे इथं वजा वजा 2x करा वजा 2x. ठीक आहे वजा 2x केला आपण बघा काय होईल बघा वजा 2x गुणिले x काय होईल वजा 2x स्क्वेअर. इथं काय निघेल बघा इकडं वजा 2x स्क्वेअर. परत आता ह्या वजा 2 ने ह्या वजा 2x ला गुणलं काय होते बघा 2 दुने 4 आणि मायनस मायनस काय होते प्लस म्हणजे प्लस 4x आला इकडं इथं काय झाला प्लस 4x. ठीक आहे आणि झाला आता ही संख्या काय करतोय आपण इथून वजा करतोय आपण काय निघेल बघा मग वजा 2x वरती खाली किती आलं बघा वजा वजा इथं प्लस होते काय होईल बघा इकडं वजा 2x अधिक 2x हे तर 0 आला. बघा आता परत x वजा
4x, कारण हे अधिक आहे ना. मग एकातनं जर वजा 4 केलं तर काय येते बघा, वजा 3x येते, वजा 3x आणि हे अधिक 7i असेल. ठीक आहे. बरं आता परत चला, आता वजा 3x आणायचं इथं. इथं x ला कशाने गुणावं लागेल, वजा 3 ने गुणावं लागेल. इथं वजा 3 करा, वजा 3 ने गुणला आपण. वजा 3 गुणिले x किती झाला, वजा 3x. बर, परत वजा 2 गुणिले वजा 3 किती झाला, 3 दुने 6, पण वजा वजा काय होते, प्लस होते, मग काय ते 6 येते, अधिक 6. चला आता ही संख्या वजा करायची आपल्याला, बरोबर आहे का बघा. वजा 3x मधनं वजा 3x वजा केला, पण काय खाली राहिलं, शून्य राहिलं. बरं नसेल समजा तर काय, वजा वजा इथं प्लस होतो, वजा 3x अधिक 3x शून्य असतं. ठीक आहे बघा, 7 वजा 6. ठीक आहे बघा, बघा अधिक 7 आणि वजा 6 किती येते, कारण कसं असतं, वजा अधिक वजा असते. थोडक्यात काय बघा, ज्यावेळेस मी इथं मांडतो बघा 13 वजा 12, त्यावेळेस काय असतं बघा, एक संख्या अधिक 13 असते, अधिकला आपण मांडत नाही, फक्त 13 मांडतो, आणि एक संख्या काय असते, वजा 12 असते. मग इथं काय बघा, एक संख्या 7 आहे आणि दुसरी संख्या 6 आहे आणि ती वजा केली, 7 वजा 6 केलं तर काय निघते, 1 निघते. मग इथं काय झालं, 1, बाकी 1 राहील. आपलं उत्तर काय निघेल बघा. चला इथपर्यंत तर प्रॉब्लेम नाही, फक्त बघा भागाकार किती आला, 3x स्क्वेअर वजा 2x वजा 3. बघा 3x स्क्वेअर वजा 2x वजा 3, हे दुसरीकडे कुठं आहे का बघा, 3x स्क्वेअर वजा 2x वजा 3 फक्त इथं दिसतंय बघा आपल्याला. बरं, आणि बाकी बरोबर आपली बाकी झाली 1 राहिली, बरोबर बाकी 1 आहे. 3x स्क्वेअर वजा 2x वजा 3 म्हणजे ऑप्शन नंबर 1, 2, 3 आणि 4, ऑप्शन नंबर काय ते 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये आता, एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे बघा, एक 13, एक 14 सेंटीमीटर, एक 15 सेंटीमीटर क्षेत्रफळ काढायचे बघा. त्रिकोणा क्षेत्रफळ कसे असते बघा, लक्षात घ्या. बघा बघा आता आपण काय करावं लागेल बघा, इथं यस आधी काढावं लागेल. यस म्हणजेच काय असतं लक्षात घ्या बघा, ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2. तिन्ही बाजूंची बेरीज किती आली बघा, 13 अधिक 14 अधिक 15 भागिले 2 बरोबर किती निघते बघा, 14 त्रिक 42, 42 भागिले 2 बरोबर किती निघाला, 21 निघाला. ठीक आहे बघा, एस ची व्हॅल्यू किती झाली, 21, एस बरोबर 21. ठीक आहे. बरं आता त्रिकोणा क्षेत्रफळ कसे असते लक्षात घ्या, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय निघेल बघा, अंडर रूट मध्ये कसं असतं लक्षात घ्या, यस परत यस वजा ए, यस वजा बी आणि यस वजा सी. ठीक आहे बघा, आता यस ची व्हॅल्यू किती, 21 आहे. आतमध्ये काय निघेल बघा, 21, परत 21 मधून ए ची व्हॅल्यू किती आहे, 13, 21 मधनं 13 गेलं, खाली किती राहिलं, 8 राहिलं, बरोबर आहे का, 8 आणि 13 21. मग एक बघा, ए ची व्हॅल्यू किती आपली 13 आहे, ही 13 आहे, हे बी किती आहे आपल्या इकडं 14 आहे आणि ही किती आहे 15. मग 21 मधनं 13 गेलं, खाली राहिलं 8, परत 21 मधनं 14 गेलं, एक एकीने कमीच होत जाणार आहे, बरोबर आहे का, संख्या वाढत गेल्या 14 15, इथं 7 राहील आणि इथं काय होईल 6 होईल. 21 मधनं 14 गेले 7, 21 मधनं 15 गेले 6 राहिले. ठीक आहे. चला आता काय निघेल बघा इथं बघा, आता इथे जर 21 म्हणजेच काय, 7 गुणिले 3, परत 8 म्हणजेच काय बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2, परत गुणिले 7 म्हणजेच काय 7 मांडा, आणि 6 म्हणजेच काय 2 गुणिले 3 आहे. मग बरोबर काय निघते बघा इकडं, 7 किती वेळा आले, 2 वेळा आले. ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 वेळा असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर 1 वेळा येईल. इथं 3 1 वेळा आणि 2 वेळा आहे, मग इथं परत 3 निघेल. इथं 2 बघा, इथं 2 चा वर्ग, इथं 2 बाजूला घ्या, परत इथं 2 पण 2 वेळा आले, परत 2 घ्या. उत्तर काय निघेल बघा, 7 त्रिके 21, 21 दोन्ही 42, 42 दोन्ही 84. 84 म्हणजेच काय निघेल, ऑप्शन नंबर 2, 84 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले ह्याच्यामध्ये बघा, टक्केवारीवरचा प्रश्न आहे बघा. राजूचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे तो 20% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. बघा राजूचा पगार आपण समजू, आपण सुरुवातीला 100 रुपये होता आणि काय केले बघा, मंदीमुळे 10% कमी केला. 10% कमी केला म्हणजे राहिला किती, 90%. बघा कसं असतं लक्षात घ्या, कितीने कमी केला त्याच्यापेक्षा राहिला किती ते बघायचं असतं आपल्याला. बघा इथं 90% झाला, आता इथं जो काय पगार असेल त्याच्या काय केले, परत तेजीमुळे काय केले 20% वाढवला.
इथं 90 आणि 20 110 करायचं नाही. इथं जी परत काय अमाऊंट असेल ना ते आपण 100% पकडतो आणि त्याच्या 20% वाढला म्हणजे 120% झाला. ठीक आहे. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा बघा. 100 ला 100 कॅन्सल. पहा ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य. 12 9 किती झाले बघा 8 दर्श. सुरुवातीला किती पकडला आपण 100, आता झाला 108 म्हणजे वाढ किती झाली 8%नी. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये, खालील आयतामध्ये ट्रायंगल AOB ची परिमिती किती? परिमिती म्हणजेच काय असते बघा. आता बघा AO आणि B दिसतोय बरोबर आहे का? एक दोरा घेतला मी आणि तो दोरा मी काय केला बघा इथं A पासून AO आणि B ह्याच्यावरती जर मांडला आणि त्याची जर लांबी बघितली तर त्याला काय म्हणतो आपण परिमिती, किंवा सर्कल मध्ये त्यालाच काय म्हणतो आपण परिघ म्हणतो. ठीक आहे बघा. मग थोडक्यात त्या दोऱ्याची लांबी किती ती काढायची आपल्याला. बघा आता इथं काय करू शकतो आपण, मी जर इथं काय केलं बघा, इथं जर मी आडवी रेष मारली तर मी काय करू शकतो, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, याच्यामध्ये मी पायथागोरस थेरमने हायपोतेनस पकडू शकतो, तिथं लांबी काढू शकतो. मला काय फक्त बघा आता ही लांबी तर बघा, ही पूर्ण लांबी किती आहे 12 आहे. निम्मी लांबी किती असेल बघा, ही 6 असेल, ही 6 असेल. मग ही जर 6 असेल तर ही पण किती असेल 6 असेल. फक्त आता मला काय बघा, उभी पण लांबी मला माहिती, उभी किती आहे 5 आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण लांबी किती आहे बघा 5 आहे. बरोबर आहे का 5 आहे. त्यातली ही अडीच आहे आणि ही अडीच आहे. फक्त एका त्रिकोणाचा हे आपण हायपोतेनस काढला की हा पण निघून जातोय आपोआप. कसं निघतंय बघा लक्षात घ्या. आता फक्त आपण या वरच्या अर्ध्या त्रिकोणाला फोकस करू. बरोबर आहे का? खालची बाजू किती 6 आली आपली, कारण की पूर्ण 12 आहे, निम्मी किती झाली 6. उभा अंतर 5 आहे, हे निम्म किती झालं 2.5 झालं. 2.5 मांडला आपण. ठीक आहे चला. आता इथं आपण पायथागोरस थेरम काढू शकतो. समजा मी बघा आता ह्यातली ही बाजू A पकडली आणि ही जर बाजू B पकडली तर बरोबर हा C निघून जातोय. पायथागोरस थेरम काय म्हणतो, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो C स्क्वेअर असतो. मग एक बाजू आपण 2.5 पकडली, 2.5 चा वर्ग अधिक B किती पकडले आपण 6, 6 चा वर्ग बरोबर C स्क्वेअर. बघा 25 चा वर्ग किती झाला 225 आणि दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे किती आहे 1 घर आहे, तर वर्गामध्ये किती निघतात 2 घर निघतात 2.25. सॉरी 25 चा वर्ग किती झाला 625 झाला. इथं किती निघाला बघा 6.25 निघाला. परत अधिक 6 चा वर्ग किती 36 आहे, 36 ल्या बरोबर C स्क्वेअर. बघा आता 36 आणि 6 किती झाले बघा 42, 42 पॉईंट झाले 25, हे झाला C स्क्वेअर. मग आता मला सांगा C ची व्हॅल्यू काढायची. 42.25 हा कितीचा वर्ग असतो, तर लक्षात घ्या 2 2 चे कप्पे करा, इथे एक कप्पा केला 2 चा, हा एक कप्पा केला उजव्या साईडने. ठीक आहे बघा. मला सांगा 25 चे एकक स्थान आहे बरोबर आहे की नाही. मग ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असतं ना त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी पण किती असतं 5 असतं, हे फिक्स झालं. आणि 42 च्या आधीचा वर्ग कुठला आहे तर 36 आहे. 36 हा कितीचा वर्ग आहे तर 6 चा वर्ग आहे. इथं 6 म्हणून टाकलं. ठीक आहे. मग थोडक्यात काय 4225 हा 65 चा वर्ग आहे. ठीक आहे बघा, कितीचा वर्ग आहे हा 65 चा वर्ग आहे. आणि तो लिहिताना कसा मांडला आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये. बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे जर 2 घर असतील कशामध्ये वर्गामध्ये, तर वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर निघतं म्हणजे 6.5. म्हणजे हायपोतेनस C ची व्हॅल्यू किती निघाली 6.5. म्हणजे बघा ही व्हॅल्यू किती झाली तर 6.5 निघाली. मला सांगा आपल्याला परिमिती विचारली, ही बाजू जर 6.5 असेल तर ही पण बाजू 6.5 निघेल आणि उभी बाजू किती असेल बघा 2.5 आणि 2.5 5, कारण ही उभी 5 आहे. बरोबर आहे का. मग काय निघेल बघा 6.5 अधिक 6.5 अधिक 5. मग 6.5 6.6 किती झाले 6 6 12 आणि 13, 13 आणि 5 किती झाले 18 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कशावरचा वयवारी चॅप्टरवरचा प्रश्न काय दिले बघा. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. 12 वर्षांपूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता, तर मुलगा आता किती वर्षांचा आहे. बघा एक माणूस काय म्हणला आता त्याच्या मुलाच्या वयाच्या, आत्ताच मुलगा आणि त्याचे वडील आणि इथं आत्ताचं वय कर. आत्ता काय म्हटलं, एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलगा 1 असेल तर वडील झाले 3x. ठीक आहे. 12 वर्षांपूर्वी काय दिले बघा 12 वर्षापूर्वी, 12 वर्षांपूर्वी ह्याला धरून आधी काय निघते ते सांगा. मुलाचं वय किती असेल बघा 12 ने कमी असेल 1 वजा 12 आणि वडिलांचं पण वय 12 वर्षांनी कमी असेल 3x वजा 12. ठीक आहे. पण ह्याचं पण त्यांनी गुणोत्तर दिले काय 12 वर्षांपूर्वी ते आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट असेल. म्हणजे बघा वडील काय म्हटले बघा 4 पट आहे, ही 4 पट आहे तर ही किती 1 पट आहे 4 पट असेल. तर मुलगा आता किती वर्षांचा आहे, इथं आपण समीकरण मांडू शकतो. काय करायचं बघा हे निहाला गुणा
आणि ह्याने ह्याला गुणा, म्हणजे थोडक्यात काय दोन्ही बाजू समान होऊन जातील. 4 ने ह्याला गुणलं काय निघते बघा, 4 गुणिले x वजा 12 इज इक्वल टू 1 ने ह्याला गुणलं तर हाय असंच राहील, 1 गुणिले 3x वजा 12 काय निघते बघा, 4 गुणिले x झाले 4x आणि 4 गुणिले 12 किती निघते, 12 चुका 48 बरोबर. इकडे 3x वजा 12 आहे असं. चला हे 3x बरोबरच्या अलीकडे आणलं तर काय होईल बघा, 4x वजा 3x होईल बरोबर. हे वजा 48 बरोबरच्या पुढे गेले की प्लस होईल, 48 वजा 12 किती निघते बघा, 4x मधनं 3 गेलं, 1x राहिला बरोबर. 48 मधनं 12 गेले, 12 ते 36, 12 चुका 48 किती येते, 36 निघते बरोबर आहे का. मग x ची व्हॅल्यू किती निघाली, 36 निघाली. विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर मुलगा आता किती वर्षाचा आहे, मुलाचं आताचं वय किती, x आहे आणि x ची व्हॅल्यू किती आहे बघा, 36 आहे. म्हणजे आपलं उत्तर किती झालं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, 5, 7, 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान अपूर्णांक कोणता, म्हणजेच काय आपल्याला लसावी विचारलंय. ठीक आहे बघा, आता काय निघेल बघा, 5, 7, 20 चा लसावी काय असेल, 5, 7, 20 चा लसावी बघा काय निघेल, इकडं पहिल्यांदा कॉमन निघालं 5, 5 1 5, 7 ला काय बघा 7 आहे सगळ्यांना, 5 चुक 20. आता बघा 1 7 4 मध्ये कॉमन काय निघते का, नाही निघते, मग गुणाकार करून टाका ह्याचा ह्याचा. काय निघेल बघा, 5 चुक 20 आणि 20 गुणिले 7 किती, 7 दोन्ही 14, म्हणजेच 5 गुणिले 7 गुणिले 4 केली काय ते 140 येते. ठीक आहे, 5 चुक 20 आणि 20 14 म्हणजे 140 येते. पर तुम्ही म्हणताल सर इथं अपूर्णांक शब्द वापरलाय, कुठल्याही संख्येचा छेद किती असतो, 1 असतो, झाला अपूर्णांक. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक पूर्णांक हा काय असतो, अपूर्णांक असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती आलं आपल्या ह्याचं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात, तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघींनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण दिवसात संपेल. बघा आता लीनाला एक काम करायला किती दिवस लागतात, तर 6 दिवस लागतात. ठीक आहे, तेच काम काय म्हटले बघा, मीनाला तेच काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात आणि टीनाला तेच काम पूर्ण करायला 4 दिवस लागतात. ठीक आहे बघा, आता मला सांगा 6, 12 आणि 4 इकडे कामाचे दिवस दिलेत हा. तर हे ह्याचा लसावी जर काढला आपण तर तो लसावी असतो 12. ठीक आहे बघा, मग आपण काय करायचं, एकूण जे काम आहे, एकूण काम झालं आपलं किती, 12 रुपयांचं. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय 6, 12, 4 चा लसावी आपला 12 काढला आपण आणि एकूण काम आपण काय पकडलं, 12 रुपयांचं काम आहे. मग 12 रुपयाचं काम जर लीना 6 दिवसात पूर्ण करत असेल तर तिला किती दिवस लागतात, दिवसाला किती पेमेंट मिळेल बघा, 6 दुनी 12 म्हणजे 2 रुपये मिळेल. परत मीना 12 रुपयाचं काम 12 दिवसामध्ये पूर्ण करते, तर तिला दिवसाला पेमेंट किती मिळेल, 12 1 12 म्हणजे 1 रुपये. आणि टीना जर 4 दिवसामध्ये 12 रुपयाचं काम करत असेल तर तिला दिवसाला किती रुपये पेमेंट मिळेल, 4 ते 12 म्हणजे 3 रुपये. आणि मला जर सांगा, जर 12 रुपयाचं काम असेल, तिघं जर एका दिवसामध्ये मिळून काम करत असेल तर दिवसाला किती रुपयाचं काम होईल, 3 1 4 4 आणि 2 6 रुपयाचं काम होईल. काम करायचे 12 रुपयाचं, मग 12 रुपयाचं काम 6 ने पूर्ण केलं तर किती दिवस लागतील बघा, तर 2 दिवस लागतील. 6 दुने 12 म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2, 2 दिवस. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, 5 संख्यांची सरासरी 25 आहे, जर त्यांच्यातील 4 संख्यांची संख्या 30 29 25 व 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती. बघा आता तुम्हाला इथं 5वी संख्या कुठली विचारली का नाही, तर या 5 संख्यांमधल्या मोठ्या 3 संख्यांची बेरीज करायची. बघा जर तुम्हाला लॉजिक जर माहित असेल त्याच्या पाठीमागचं कसं असतं लक्षात घ्या, 30 29 25 20 आणि इकडे x आहे बरोबर आहे का. मग ऍव्हरेज म्हणजेच काय, प्रत्येक संख्येच्या वाटणीला 25 रुपये आले पाहिजे. ऍव्हरेज किती आहे, 25, सरासरी 25 दिलेली आहे बरोबर आहे का नाही. मला सांगा आता, एक झाली 25 संख्या, हिचा विषय संपला. बघा 2 संख्या सरासरीपेक्षा जास्त आहेत, याचा अर्थ काय, 2 संख्या सरासरीपेक्षा कमी निघणार आहेत बरोबर आहे का नाही. याचा अर्थ काय बघा, मग मोठ्या संख्या कुठल्या असतील बघा, तर ह्या मोठ्या संख्या असतील. मग सगळ्यात मोठ्या संख्या कुठल्या असतील, 3 असतील आणि ह्या 2 संख्या 25 पेक्षा जास्त असणार का. एक संख्या 25 सरासरी, हिच्या वाटणीला 25 गेले, हिचा विषय संपला. आता हिने जर एक कोणती बघा, हिने जर 30 घेतलं तर थोडक्यात काय बघा, सरासरी 25 आली पाहिजे बरोबर आहे का नाही. थोडक्यात सरासरीपेक्षा 5 जास्त घेतले, हिने सरासरीपेक्षा 5 कमी घेतले, हिचा विषय संपला. इथं काय सरासरीपेक्षा 4 जास्त घेतले, हिने सरासरीपेक्षा 4 कमी घ्यावं लागेल. इथं काय बेरीज करत भाजी करणार, बरं एवढं लक्षात घ्या. काय तर बघा, सरासरीपेक्षा 2 संख्या 25 पेक्षा 2 संख्या जास्त मोठे आहेत, 25 पेक्षा संख्या असणार 2 कमी असतील. आपल्याला काय म्हटलंय, 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती. यातल्या 3 संख्या मोठ्या कुठल्या आल्या, ह्या ह्याची सरासरी किती असेल बघा, 30 अधिक 29 अधिक 25 भागिले 3 किती निघते बाहेर. मग चला 30 40 50 60 70 80 आणि 84, 84 भागिले 3 केले काय निघते, 3 दुने 6 2 8 3 8 24 28
84 बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.